आत्म्यांचा डेटाबेस नक्कीच असतो. कारण आपण आज जगामध्ये बघत आहोत, की प्रत्येकजण सुखी नाहीये. कोणी खूप सुखामध्ये, कोणी खूप दुःखामध्ये. मग हां, असं का? प्रत्येकाची एक कर्मपत्रिका बनली आहे, ज्याला आपण कुंडली म्हणतो. हं, ही कुंडली प्रत्येकाची वेगळी का आहे? हां. कारण कुठल्यातरी प्रकारचं पास्टमध्ये त्याने जे काही कर्म केले, त्याची जी गतजन्माची हिस्ट्री आहे, त्यानुसार त्याचं हे आयुष्य ठरलेलं आहे, की कसं असेल. हां. म्हणजेच कुठेतरी त्याचा डेटाबेस काम करतोय आणि त्या डेटाबेसवरच बरेचदा आपण असं बघतो, की रात्री झोपेत आपल्याला जी स्वप्न पडतात. हं. मग ती स्वप्न मागच्या जन्मीच्या काही आठवणी असतात का याच जन्मातले जे आपण कर्म करतो ते रिकॉल होत असतं? आपल्याला परमात्म्याने एक गिफ्ट दिलंय, ज्याला हं. म्हणतो आपण फ्री विल. बरं. तर हे फ्री विल घेऊन आपण जन्म घेतो हं. आणि हे फ्री विल यासाठी दिलेलं असतं, की की आपण जर आपल्या त्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये सस्टेन नाही होऊ शकलो, कारण हां. आपण त्या माइंडमध्ये असताना आपण सगळे चॅलेंजेस निवडले. करेक्ट. पृथ्वीवर आल्यानंतर मेमरी होते लॉक. हां. आपल्याला आठवत नाही आपण करेक्ट. पास्टमध्ये काय केलं हां. आणि स्पिरिटवर वगैरे काही माहीत नाही आपल्याला. करेक्ट. इथे फक्त कॉन्शियस माइंड काम करू लागतं आपलं. ओके. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं माझ्या आयुष्यात एवढे अडथळे का? हां. काच या व्यक्तीचं आयुष्य इतकं चांगलं आहे, हा व्यक्ती माझ्या मागून आला आणि पुढे गेला, माझं आयुष्य इथे का थांबलंय? करेक्ट. पण आपल्याला हे कळत नाही. जर आपण म्हणतोय, की मागचा जन्म आहे येस. आणि एक सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन आपण या जन्मात आलो आहोत. मग राइट. आपल्याला आठवत का नाही? ह्यामागचं काय लॉजिक आहे? नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आकाशिक रेकॉर्ड रीडर मास्टर पूजा. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच. सो एकंदर तुम्ही ह्या ऑकल्ट क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करताय? कुठल्या प्रकारच्या हीलिंगमध्ये तुम्ही काम करता हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा? नक्कीच. गेले 14 वर्ष मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि अनेक ऑकल्टच्या ज्या मोडॅलिटीज आहेत, म्हणजे वास्तू आहे, ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी हीलिंग्ज आहेत, ओके. मिस्टिकल सर्जरी, NLP, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग, ओह! यापेक्षाही बरंच काही. पण माझं जे महत्त्वाचं टूल आहे ते आहे आकाशिक रेकॉर्ड. ओके. आकाशिक रेकॉर्ड हा माझा खूप आवडता सब्जेक्ट आहे. कारण यामध्ये आपल्या सोलपासून, आपल्या माइंडपासून, आपल्या कर्मांवरही आपल्याला काम करता येतं. सो अर्थात मॅडमनी जसं सांगितलंय, की त्या अकॉल्टमध्ये वेगवेगळ्या हीलिंग मॉडॅलिटीजमध्ये काम करतायत. तो अर्थात त्या मास्टर आहेतच. सो आपल्याला आज आकाशिक रेकॉर्ड्समध्ये काय वेगवेगळं ऐकायला मिळणार आहे, हे तुम्हाला पाहायचंय. सो कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत बघत राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. सो मॅडम आता सुरुवात करू आपण. हो. येस. सो आकाशिक रेकॉर्ड्सचे आपल्या याच्यावर 2-3 एपिसोड ऑलरेडी झालेत. ओके. सो तरीही काही आपले नवीन प्रेक्षक आपल्या बरोबर आता नवीन कनेक्ट झालेत. सो त्यांच्यासाठी मला हे विचारायचंय, की खरंच आत्मा जो आहे त्याचा हं. काही डेटाबेस असतो का? आत्म्यांचा डेटाबेस नक्कीच असतो. कारण आपण आज जगामध्ये बघत आहोत, की प्रत्येकजण सुखी नाहीये. कोणी खूप सुखामध्ये, कोणी खूप दुःखामध्ये. मग हां, असं का? प्रत्येकाची एक कर्मपत्रिका बनली आहे, ज्याला आपण कुंडली म्हणतो. हं, ही कुंडली प्रत्येकाची वेगळी का आहे? हां, कारण कुठल्यातरी प्रकारचं पास्टमध्ये त्याने जे काही कर्म केले, त्याची जी गतजन्माची हिस्ट्री आहे, त्यानुसार त्याचं हे आयुष्य ठरलेलं आहे, की कसं असेल. हां, म्हणजेच कुठेतरी त्याचा डेटाबेस काम करतोय आणि त्या डेटाबेसवरच, त्याच्या पास्ट लाईफच्या कर्मांवरच, चांगल्या किंवा वाईट कर्मांचा जो इंटरेस्ट आपण म्हणतो, तो हां, या जन्मामध्ये त्या व्यक्तीला मिळत आहे. म्हणजेच हां. डेटाबेस असतो. समजा आता एखादी स्त्री आहे किंवा पुरुष आहे. त्यांना जर जाणून घ्यायचंय, की मागच्या जन्मी ते कोण होते, हं. तर हे जाणून घेण्याचं माध्यम काय आहे? हे जाणून घेण्याचं माध्यमच आहे आकाशिक रेकॉर्ड्स. ओके. कारण प्रत्येक व्यक्तीचा जो डेटाबेस आहे, हा आपण आकाशिक रेकॉर्डद्वारे बघू शकतो, की कारण प्रत्येक जन्मात स्त्री आज आहे, ही प्रत्येक जन्मात स्त्री नसते. पुरुष आहे, हा प्रत्येक ओके. जन्मात पुरुष नसतो. त्यांच्या कर्मानुसार ही त्यांची चॉईस असते, की आपल्याला एका पर्टिक्युलर कर्माच्या गतीला आता पुढील जन्मामध्ये जाऊन क्लिअर करायचंय, तर हां. आपल्याला त्यासाठी पुरुष जन्म हवाय का स्त्री जन्म हवाय? ओके. कारण त्याला जे भोग भोगायचे असतात किंवा जे पुण्य भोगायचं असतं, हं. ते सुद्धा त्याची चॉईस असते, की हे कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कुठल्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. ओके, आणि हे ओके. आकाशिक रेकॉर्डद्वारे कळतं आपल्याला, की तो व्यक्ती स्त्री होता की पुरुष होता आणि अशा कुठली त्याने अशी कुठली कर्म करून ठेवलेली आहेत, ज्यामुळे या लाईफमध्ये त्याला हे सफरिंग आलंय किंवा हां. त्याला हे सुख आलंय.
हे आपण आकाशिक रेकॉर्डद्वारेच बघू शकतो. सो अर्थात रेकॉर्ड्स कसे बघायचे आपण थोडं शेवट बघूयात. पण मला थोडं इंटरेस्टिंग याच्यामध्ये एक असं विचारायचं आहे, हं, की जसं तुम्ही म्हणालात, की योनी असते आणि त्याच्यात ठरवतं स्त्री जन्म घ्यायचा का पुरुष जन्म घ्यायचा. बरोबर. मग हे जे डील आहे, सो एक्झॅक्टली हे कुठल्या लेव्हलला होतं आणि कसं डिस्कशन होतं? आपल्या मृत्यूनंतर आपलं जे कॉन्शियस माइंड आहे, जे हां, ज्या कॉन्शियस माइंडने आता मी तुमच्याशी बोलत आहे, हां, तुम्ही माझ्याशी बोलत आहात, आपण जगाशी डील करत आहोत, हां. हे कॉन्शियसली करतो. बरोबर. म्हणून आपण आपल्या या चेतनेने आपण सगळं काही बघू शकत आहोत, आपण ऐकू शकत आहोत, आपल्याला समजत आहे. हां. पण हे झालं आपलं कॉन्शियस माइंड, चेतन मन ज्याला हं. म्हणतात. आणि आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे माइंड आपल्या प्रत्येक हे आपल्या आत्म्याचं माइंड आहे ॲक्चुअली. ओके. राइट. आपलं कॉन्शियस माइंड जे असतं हे आपल्या शरीराशी कनेक्ट असतं आणि हां. आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे हे आपल्या आत्म्याचं माइंड आहे. त्यामुळे आपण जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड तिथेच संपतं. ज्या ओके. कॉन्शियस माइंडने, ज्या चेतन मनाने आपण या जगाला ओळखत आहोत हां. आणि आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे हे आपल्या आत्म्याबरोबर प्रवास करतं. ओके. त्यामुळे आपल्या माइंडमध्ये प्रत्येक जन्माचा डेटा स्टोअर आहे. ओह! जेव्हा आपला मृत्यू होतो आणि आपण जेव्हा स्पिरिट वर्ल्डमध्ये जातो, हां. तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडची जी मेमरी आहे, आपलं सबकॉन्शियस माइंड एका लहान मुलाप्रमाणे आहे, ओके. ज्याला चांगलं वाईट कळत नाही, ज्याला तर्क-वितर्क कळत नाही, हां. ज्याला फक्त प्रेम, कंपॅशन, अनकंडिशनल लव्ह माहिती आहे, ओके. जे ब्रह्मांडाशी कनेक्ट आहे. हे आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. हां. आणि आपल्या मृत्यूनंतर आपल्याला कर्म दाखवली जातात, ओके. की त्यालाच आपण आकाशिक रेकॉर्ड म्हणतो. हां. आकाशिक रेकॉर्डचा व्हिडिओ आपल्याला आपल्या मृत्यूनंतर दाखवला जातो, की ही तुझी कर्म आहेत, ही तू पृथ्वीवरती केलेली आहेस. ओके. प्रत्येक वेळी आपण जेव्हा पृथ्वीवर जन्म घेतो, तेव्हा जन्माच्या आधी आपण एक प्रकारचं सोल कॉन्ट्रॅक्ट करतो, ओके. की मी जी पास्ट लाईफमध्ये कर्म केली आणि ती कर्म बघून आपल्याला प्रचंड वाईट वाटतं. कारण तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड काम करत नसतं. ओह! अनकंडिशनल लव्ह ज्यामध्ये भरभरून भरलेलं आहे, हे माइंड काम करत असतं. ओके. आणि ते माइंड आपण त्या माइंडने जेव्हा हे सगळं बघतो, आपल्याला प्रचंड वाईट वाटतं. आपल्याला ओके. वाटतं, की माझ्या हातून, कारण आपला आत्मा जो आहे ना, हा खूप प्युअर आहे. हा ओके. खूप प्युअर आहे. जो इतका शुद्ध आणि पवित्र आहे, कारण तो परमात्म्याच्या अंशापासून बनलेला आहे. ओके. त्यामुळे तो खूप पवित्र आहे आणि आपण जेव्हा हे सगळं बघतो, आपल्याला वाईट वाटतं, की मी ही कर्म केली. हां. त्यासाठी आत्मा चॅलेंजेस निवडतो, ओके. की मी जर इतक्या व्यक्तींना दुखावलंय, मी त्यांना दुःख दिलं, तर आता मला ह्या दुःखांना परतफेड या दुःखांची करायची आहे. ओके. हे दुःख जेव्हा मला होईल, तेव्हा या कर्माची परतफेड होईल. ओह! त्यामुळे तो सोल त्याच्यासाठी अनेक चॅलेंजेस निवडतो. ओके. इतके चॅलेंजेस निवडतो, की ती कर्म हील करण्यासाठी तो हे निवडतो. कारण मला बऱ्याच माझ्या क्लायंट्सने विचारलं, की "मॅडम, जर आपण आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट निवडतो, हां. आपण लिहितो, मग आपण सगळा करेक्ट. आनंद का नाही हो, लिहित? हो, हो. सुख का नाही लिहित?" करेक्ट. कारण तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड काम करत नसतं. ओके. तर्क-वितर्क शोधणारं माइंड काम करत हां, नसतं. हां, हां. प्रेमळ माइंड काम करत असतं. परमात्म्याचं मन, सबकॉन्शियस माइंड काम ओके. करत असतं. तर त्यामुळे आपण हे चॅलेंजेस निवडतो. आपले गाईड्स, आपले मास्टर्स, तसंच आपले गार्डियन एंजल्स यांच्याबरोबर बसून आपलं एक सोल कॉन्ट्रॅक्ट होतं. ओके. आणि ह्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण सगळं निवडतो, की आपला बर्थ कुठे होईल, हां. कधी होईल, ती वेळ, ती तारीख सगळं आपण निवडतो. आपल्याला कुठले आजार होतील, आपली ओह! भावंडे कोण असतील, आपले पॅरेंट्स कोण असतील, आपला स्पाऊस, आपलं पार्टनर कोण असेल, हे सगळं. आपले शत्रू कोण असतील, आपले मित्र ओके. कोण असतील. ईच अँड एव्हरीथिंग आपण प्रत्येक घटना आपण सोल कॉन्ट्रॅक्ट हे बनवतो. बरं, आपण एकच सोल कॉन्ट्रॅक्ट नाही बनवत. आपण ओके. अनेक सोल कॉन्ट्रॅक्ट बनवून ठेवतो, की आपल्याला परमात्म्याने एक गिफ्ट दिलंय, ज्याला हं. म्हणतो आपण फ्री विल. बरं. तर हे फ्री विल घेऊन आपण जन्म घेतो हां. आणि हे फ्री विल यासाठी दिलेलं असतं, की की आपण जर आपल्या त्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये सस्टेन नाही होऊ शकलो, कारण हां. आपण त्या माइंडमध्ये असताना आपण सगळे चॅलेंजेस निवडले. करेक्ट. पृथ्वीवर आल्यानंतर मेमरी होते लॉक. हां. आपल्याला आठवत नाही आपण करेक्ट. पास्टमध्ये काय केलं हां. आणि स्पिरिटवर वगैरे काही माहीत नाही आपल्याला. करेक्ट. इथे फक्त कॉन्शियस माइंड काम करू लागतं आपलं. ओके. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं माझ्या आयुष्यात एवढे अडथळे का? हां. या व्यक्तीचं आयुष्य इतकं चांगलं आहे, हा व्यक्ती माझ्या मागून आला आणि पुढे गेला, माझं आयुष्य इथे का थांबलंय? करेक्ट. पण आपल्याला हे कळत नाही, की हे आपलीच चॉईस आहे. हे हां. आपणच निवडलेलं आहे आणि आपण परमात्म्याला ब्लेम करतो. माझ्या हां. आयुष्यात असं का दिलं? हां. आपण बघितलं असेल, की एकाच घरातली 2 भावंडं, पण एक उच्च हो, पदावर आहे हो, आणि हो, एक हो. काहीही करत नाही. असं करेक्ट. का? हा डिफरन्स हां. का? एकाच आईची मुलं, पण असं का? हां. कारण प्रत्येक जण आपण जरी आपल्या रक्ताच्या नात्यांमध्ये असलो,
तरी आपलं भाग्य वेगळं आहे. आपल्या सोलची मेमरी वेगळी आहे. आपला सोल ओके. कॉन्शियसनेस वेगळा आहे. हं. आपल्या सोलचं कर्म वेगळं आहे आणि प्रत्येकजण त्याच्या कर्मानुसार लिहून आलेल्या कॉन्ट्रॅक्टनुसारच जीवन जगत आहे. ओके. फक्त फ्री विल यासाठी दिलेलं आहे, की तुम्ही तुमच्या फ्री विलने सोल्युशन करू शकता. हं. समजा एखाद्या व्यक्तीने ठरवलंय, की मी पैशांच्या व्यवहारात समोरच्याला खूप फसवलंय. हां. त्याला वाईट वाटलं, त्याने निवडलं, की नाही आत्ता या जन्मामध्ये मला आर्थिक अडचणी येणार. मी एवढे फायनान्शियल ओह! लॉसेस दिले, तर मला फायनान्शियल लॉसेस झाले पाहिजे, तेव्हा माझं कर्म हील होईल. ओके. हां. आणि मग आपण काय करतो, आपण खाली आलो, सगळं विसरलो, मेमरी हां. लॉक आणि हां. नंतर आपण म्हणणार, "माझ्या आयुष्यात असं का? कुठून येतायत हे ब्लॉक?" पण करेक्ट. त्यावर आपण अपसेट न होता, आपण नैराश्यामध्ये न राहता, आपण त्यावर सोल्युशन केलं पाहिजे. ओके. आणि हे सोल्युशन जे आपण करतो ना, हे असतं फ्री विल. ही आपली ओके. चॉईस आहे. या कर्मांना तुम्हाला भोगत राहायचंय हं. का यावर तुम्हाला उपाय करायचे? ओके. तुम्हाला तुमच्या माइंडवर ओव्हर पॉवर करून हां. कशालाही न घाबरता तुम्हाला पुढे जायचंय आणि आपण सोल्युशन करतो. हे असं सोल्युशन फ्री विलने करतो आपण. ओके. त्यामुळे आपण आपल्या कर्मगतीला बदलतो. शिवाय बऱ्याच वेळेला असं होतं, की आपण जेव्हा रात्री झोपतो, हं. गाढ झोपेमध्ये असतो, हां. तेव्हा आपली ॲस्ट्रल बॉडी, आपला सोल त्या स्पिरिट वर्ल्डला भेट देत असतो. ओके. हां, भेट देत असतो आणि तिथे त्याला असं वाटलं, की बाबा या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी सस्टेन नाही होऊ शकत आहे. हं. या कॉन्ट्रॅक्टबरोबर मी नाही काम करू शकत आहे. तेव्हा तो त्याचं कॉन्ट्रॅक्ट बदलू शकतो. ही ओके. सुद्धा चॉईस त्याच्याकडे असते. त्यामुळे मग असं म्हणतो, की आपण हा व्यक्ती तर आता असा होता, अचानक ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. हां. कारण त्याने त्याचं सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज केलं. त्यामुळे ओके. त्याच्या आयुष्यामध्ये ते परिवर्तन दिसतं. ओह! असं असतं. कधी-कधी आपण बघतो शालेय जीवनामध्ये अजिबात अभ्यास न करणारा एक मुलगा हो, हो, आज हो. एका उच्च स्तरावर काम करतोय करेक्ट, करेक्ट. आणि शालेय जीवनामध्ये सगळ्यात टॉप येणारा मुलगा आज त्याच्या हातामध्ये काही काहीच नाही. नसतं. बरोबर आहे. सगळं हा हा असा प्रकारचा एक खेळ आहे आपल्या जीवनाचा. ओके, ओके. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे, की मल्टिपल सोल कॉन्ट्रॅक्ट असतात. सो मला हे येस. जाणून घ्यायचं आहे, की एक्झॅक्टली किती सोल कॉन्ट्रॅक्ट्स असतात ओके. आणि जर आपल्याला ते चेंज करायचं असेल, तर त्याचं माध्यम काय असतं? चेंज करायचं असं म्हणजे तसंच मी जसं सांगितलं, की आपण जाऊन करू शकतो. हे ज्यांना या टूलबद्दल माहिती नाही हे त्यांच्यासाठी आहे, की ते ओके. कंटाळतात, परमात्म्याला प्रार्थना करतात, खूप काही साधना करतात, खूप काही करतात. मग ते सोल वर्ल्डमध्ये जाऊन, स्पिरिट वर्ल्डमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट चेंज करतात. ओके. पण आता कॉन्शियसली मला माहिती आहे, की तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट चेंज करू शकताय. हां. तर कॉन्शियसली आपण हे करू शकतो. त्यासाठी स्पिरिट वर्ल्डमध्ये जाण्याची गरज नसते. ओके. कारण आकाशिक रेकॉर्ड हे 5th डायमेन्शन आहे. हो. आपण जे राहत आहोत हे 3rd डायमेन्शन आहे. ओके. जिथे आपण सगळ्या फिजिकल लेव्हलवर वस्तू बघत आहोत. हां. 5th डायमेन्शन हे हायेस्ट एनर्जी फॉर्म आहे. ओह! जिथे आपण आपल्या कॉन्शियसनेसला हाय करून जाऊ शकतो. ओके. म्हणून आकाशिक रेकॉर्ड हे जे टूल आहे, हे टूल या टूलमध्ये मी तेच शिकवते, ज्यामध्ये एक पार्ट असतो आकाशिक हीलिंग, ओके. की तुम्ही तुमच्या सोल कॉन्ट्रॅक्टला चेंज करा. तुम्हाला नकोय ना असं लाईफ, तुम्ही चेंज करा. तर आपण ओके. ह्या सोल कॉन्ट्रॅक्टला चेंज करून आपल्या लाईफमध्ये खूप चांगलं परिवर्तन करू शकतो. म्हणजे अर्थात त्यासाठी येस. तुम्ही एक कोर्स डिझाइन केलाय. येस. कोर्स आणि सतत माझे हे कोर्सेस चालू असतात आणि आज माझ्याकडे शिकलेले बरेच जण स्वतः एक आकाशिक रीडर बनलेले आहेत. ओके, आणि ओके. ते खूप सुंदर इतरांचं आकाशिक एक्सेस करतात. स्वतःच्या लाईफचे प्रॉब्लेम सहजपणे सॉल्व्ह करत आहेत. सो येस. अर्थात मला एक 2 ते 3 स्टोरीज ऐकायला आवडतील, की ज्यांचे ऑलरेडी प्रॉब्लेम्स होते. ते तुमच्याकडे आल्यानंतर तो कोर्स केला आणि सडनली जसं तुम्ही म्हणालेत, येस. की खूप चेंज होतो. तर अशा येस, काही येस. 3 स्टोरीज सांगू शकलात तर बरं होईल. एकदा माझ्याकडे अशी एक केस आली होती. अ, ज्यांना अनेक वर्ष मूल होत नव्हतं. हां. कन्सीव्हचा इश्यू होता आणि त्यांनी होप सोडले होते. पण माझे ऑलरेडी एक क्लायंट आहेत. त्यांना माझा रेफरन्स दिला. ते बोलले, "एकदा शेवटचं तुम्ही ट्राय करून बघा. त्यानंतर तुम्ही कधी ट्राय नाही केलं तरी चालेल." ओके. आणि त्यांचं आकाशिक एक्सेस केलं. मी त्यांना म्हटलं, "फक्त मी सांगते तेवढा रेमेडी करा. हं. नक्की तुम्हाला होणार." तेव्हा त्यांनी हे सांगितलं मला, की "मॅडम आम्ही होप्स तर सोडलेत." कारण आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, की पॉसिबल नाहीये. हं. एज पण जास्त झालेलं. मी म्हटलं, "नाही, पण मी बघू शकत आहे. हे होणार आहे तुमचं." त्यांनी माझ्या विश्वासावर फक्त विश्वास ठेवला. नवीनच होते. फारसे मला ओळखत नव्हते. तरीही त्यांनी विश्वास ठेवला आणि खरोखर 1 वर्षाच्या आत त्यांना कन्सीव्ह झालं आणि आज ओके. त्यांचं मूल 5 ते 6 वर्षाचं आहे. ओके. पण छान हा अनुभव आहे. इव्हन त्यांनी मला जेव्हा माझी मीटिंग होती एक हं. सगळ्या माझ्या क्लायंट्सबरोबर, तेव्हा ते स्पेशल आले त्यांच्या बाळाला घेऊन. त्यांनी दाखवलं आणि ओके. सगळ्यांना हा अनुभव त्यांनी शेअर पण केला,
की हे ओके. फक्त या गोष्टीमुळे आहे, नाहीतर आम्ही अपेक्षा सोडली होती. ओके. असे चे बरेच आहेत ज्यांना मूल होत नाही, त्यांचे बरेच आकाशिकचे अनुभव आहेत. कारण आकाशिकमध्ये आपलं एक परफेक्ट आन्सर मिळतं. ओके. शिवाय प्रॉपर्टी डिस्प्यूट्स असतात. हं. असेही क्लायंट्स आलेले माझ्याकडे ज्यांचे प्रॉपर्टीचे खूप डिस्प्यूट्स होते आणि ज्यांना अपेक्षा नव्हती की आपल्याला हे मिळेल. पण ओके. आकाशिकच्या मार्गदर्शनाद्वारे ज्या रेमेडीज मी सांगते, हां. त्या रेमेडीज केल्यावर नक्की असे बरेच क्लायंट्स आहेत ज्यांची प्रॉपर्टीची कामं झालेली आहेत, जी ओके. कधीही शक्य नव्हती. आणि जेव्हा होणार नसेल तेव्हा आकाशिकमध्ये सांगितलं जातं, की हे होणार नाहीये त्याच्यात तुम्ही जाऊ पण नका. हे ओके. सुद्धा मार्गदर्शन केलं जातं. पण जिथे होणार आहे तिथे परफेक्ट आन्सर येतं, की हे होणार आहे, होईल. शिवाय स्पिरिटसारखे केसेस हां. अशाही झालेल्या आहेत ज्यांच्या आतमध्ये सुप्त अशा एनर्जीज होत्या, ओके. ज्यांना माहीत पण नाही. आणि ओह! आकाशिक रेकॉर्ड एक्सेस मी करायला घेतल्यावर त्या एनर्जीज बाहेर आलेल्या आहेत. ओके. त्या एनर्जीजनी मलाही धमकावलेलं आहे, की काही सांगायचं नाही, नाहीतर तुला सोडणार नाही म्हणून. ओह! असंही झालेलं आहे. पण काही नाहीये. आपली एक पवित्र ऊर्जा आपल्याबरोबर काम हां. करत असते. त्यामुळे मी असं घाबरतही नाही अशा सगळ्या स्पिरिट्सना वगैरे. इव्हन आमच्या स्पिरिच्युअल रिट्रीटमध्ये अशा कितीतरी अ, म्हणजे 3 दिवसाची रिट्रीट हां. असते स्पिरिच्युअल. त्यामध्ये मध्ये सोल, माइंड, बॉडीवर काम केलं जातं. अट्यून केलं जातं त्यांना ओके. ऊर्जेने आणि या अट्यूनमेंटमध्ये अशा बऱ्याच लोकांच्या आतमधल्या या एनर्जीज बाहेर येतात. हं. कारण त्यांचं क्लिन्झिंग प्रोसेस होत असते. ओके. त्यांचे बरेचसे ब्लॉकेजेस तुटतात. तर वर्षातनं एकदा अशी रिट्रीटही आमची असते आणि आकाशिक रीडिंग जी असते, जी ऑनलाईनच असते. हां. प्रत्यक्षात मी मीटिंग घेत नाही समोरासमोर, ओके. पर्सनल नसते. पर्सनल असते पण आपली ऑनलाईन असते. ऑनलाईन असते आणि त्यावर सुद्धा या एनर्जीज बाहेर येतात. ओह! पण तेव्हाही मी त्यांना गाईड करते, की तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. तर ओके. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि जे पण आपल्या आयुष्याला जोडलेल्या गोष्टी आहेत, जिथे हां. आपण अडकलेलो आहे, त्यावर आकाशिक रेकॉर्ड खूप छान काम करतं. ओके. म्हणून मी लोकांना सांगते, की ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू हे सगळे छान मोडॅलिटी आहेत, हां. ज्या मला स्वतःला खूप आवडतात. पण आपल्यामध्ये इतकी शक्ती पाहिजे, की आपल्याला त्या दिव्य ऊर्जेशी कनेक्ट होता आलं पाहिजे आणि स्वतःसाठी गाईडन्स मागता आलं पाहिजे. ओके. असं. पण अगेन लोकांचा बराच असा प्रश्न असतो, की जर आपण म्हणतोय, की मागचा जन्म आहे आणि येस. एक सोल कॉन्ट्रॅक्ट घेऊन आपण या जन्मात आलो आहोत. मग राइट. आपल्याला आठवत का नाही? ह्यामागचं काय लॉजिक आहे? कारण खूप छान प्रश्न आहे हा. कारण पृथ्वी ॲक्चुअली मृत्यूलोक आहे हां. आणि मृत्यूमध्ये आपण मृत्यू होतो, तेव्हा खरं आपण एका चांगल्या लोकामध्ये जातो. मृत्यू ओके. लोकामध्ये आपण जन्म घेतो भोग भोगण्यासाठी. म्हणून करेक्ट. म्हटलेलं आहे, "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझं हां. शोधूनी पाहे." हं. कारण नाहीच आहे. कितीही श्रीमंत व्यक्ती असू दे, पण त्याच्या जीवनात कुठेतरी काहीतरी नक्की दुःख आहे. हां. असं आहे. तर त्यामुळे पृथ्वी हा मृत्यूलोक आहे. आपण इथे भोग भोगण्यासाठी आलेलो आहोत आणि मृत्यूनंतरची आपली जी गती आहे, जर आपण अर्थात पुण्यकर्म करतोय, इथे कोणाला दुखवत नाहीये, हं. तर मृत्यूनंतरची गती, तिकडचं जग अतिशय सुंदर आहे. तिथे ओके. कॉम्पिटिशन नाही, कंपॅरिझन नाही. तिथे प्रेम आहे, माया आहे, आनंद आहे. सगळं काही छान आहे. त्यामुळे सोल जन्म घेण्याच्या आधी त्याला दुःख होत असतं. ओके. जन्म घेण्याची सोलला कुठल्याही घाई नसते. हं. त्याला दुःख होत असतं, की आता परत त्या सगळ्यासाठी आपल्याला तयार व्हायचंय. ओके. परत ते भोग भोगायचंय आणि जर इथे आल्यावर आपली मेमरी लॉक नाही झाली, तर आपण पृथ्वीवर काही वेळ राहू सुद्धा शकत नाही. ओके. आपल्याला त्याच जगाची ओढ लागेल. म्हणून बघा, आपण म्हणतो जे खूप जास्त ध्यान करतात, ज्यांना आपण वैरागी म्हणतो, हां. त्यांची एनर्जी ही त्या जगाशी कनेक्ट असते. म्हणून इकडच्या ओके. जगाच्या मटेरियल गोष्टींमध्ये ते इन्व्हॉल्व्ड नसतात. हं, हं. इकडचा आनंद त्यांच्यासाठी आनंद नसतो. तिकडचा आनंद त्यांच्यासाठी हं. परमानंद असतो. म्हणून म्हटलं जातं, की साधक हा जेव्हा इकडे आपल्याला जो आनंद मिळतोय ना, या छोट्या-मोठ्या गोष्टींनी, आपण त्याला आनंद म्हणतो. हां. पण तो खरा आनंद नसतो, तो टेम्पररी असतो. खरा आनंद व्यक्ती जेव्हा त्या जगाशी कनेक्ट होतो, तिथे मिळणारा आनंद हा परमानंद असतो. त्यामुळे आपली ओके. चेतना तशा प्रकारची उच्च होत जाते. त्यामुळे आपल्याला इकडच्या जगामध्ये राहून तिकडचं ज्ञान येतं. जेव्हा हां. मी ह्या अशा प्रकारच्या गोष्टी बोलते, कुठेही मी हे पुस्तकात वाचलेलं नाहीये. ओके. कारण ब्रह्मांडामध्ये हे अद्भुत ज्ञान आहे. हां. फक्त आपण त्या ज्ञानाला सुप्त अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे. मग जेव्हा एखादा साधक साधना करतो, त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो, तेव्हा ते दिव्य ज्ञान आपल्यामध्ये ऑटोमॅटिक वाहू लागतं. ऑलरेडी आहे. हां. पण ते आपला डेटा ओपन होत जातो आणि आपण हे बोलत राहतो. एक प्रश्न ओके. विचारल्यावर मी त्या प्रश्नाचं खूप डीपमध्ये उत्तर देऊ शकते. तो डेटा काम करत असतो. ओके. ऑटोमॅटिक उत्तर येत असतं. ओके. असं ओके. आहे. ओके. ओके.
बरेचदा आपण असं बघतो, की रात्री झोपेत आपल्याला जी स्वप्न पडतात. मग ती स्वप्न मागच्या जन्मीच्या काही आठवणी असतात का याच जन्मातले जे आपण कर्म करतो ते रिकॉल होत असतात? बऱ्याच वेळेला आकाशिक रेकॉर्ड आपल्याला स्वप्नांमार्फतही दाखवलं जातं ओके. किंवा आपल्या अवतीभोवती ना बरेच पॅरलल युनिव्हर्स आहेत, हां. वेगवेगळे डायमेन्शन आहेत ओके. आणि आपल्यासारखीच आपण अनेक युनिव्हर्समध्ये आहोत. ओह! बरं. येस. आणि जेव्हा आपण झोपतो ना, बऱ्याच वेळेला आपण त्या युनिव्हर्समध्ये जातो. ओके. कधी-कधी स्वप्न दिसतात, कधी-कधी काही वेगळं दिसतं. आपल्याला वाटतं आपण तर या गोष्टी आठवल्या पण नाही. हं. आपल्या मनातही नाही, तरी हे का दिसतंय? करेक्ट. तर आपण त्या पॅरलल युनिव्हर्सला स्वतःला बघत असतो, आपण तिथे काय करतोय? ओके. हे स्वप्नांच्या मार्फत दिसतं. कधी-कधी आपलं पास्ट लाईफ दिसतं, कधी-कधी आपण स्वतः तिथे ॲस्ट्रली गेलेलो असतो. ओके. काही जणं मी बघितलंय काहींच्या रीडिंगमध्ये काही जण ॲस्ट्रली खूप लोवर डायमेन्शनमध्ये जातात. हां. त्या तिथे त्यांना त्रास होतो, तिथे ते अडकतात. कधी-कधी त्यांच्या अंगावर कोणीतरी येऊन बसलंय, दाबल्यासारखं होतंय, असंही ओके. त्यांना होतं. हां, कारण ते एका लोवर डायमेन्शनमध्ये जाऊन अडकलेले असतात. हां. आणि तिथे असलेल्या इन्व्हिजिबल ज्या अदृश्य शक्ती आहेत वाईट, त्या त्यांना त्रास देत असतात. ओके. तर झोपेमध्ये आपला सोल खूप काही गोष्टी करतो. म्हणून ओके. मी माझ्या क्लायंट्सना पण सांगते, जेव्हा तुम्ही झोपाल, रात्री झोपताना माफीची प्रार्थना करा, कॉर्ड कटिंग करा. ओके. या गोष्टी करून झोपा. एक प्रेयर बोलून झोपा. ज्या कॉर्ड कटिंग प्रेयर असते ती हं. बोलून झोपा. हे सगळं केल्यानंतर तुमचा जो सोल आहे हा लोवर डायमेन्शनमध्ये प्रवासाला जाणार नाही. ओके, ओके, हं. ओके. सो अर्थात मग तुम्ही आता सांगितलंच, की एक प्रेयर म्हणायची आणि मग झोपायचं. सो प्रेयर आपले जे म्हणायची ऑडियन्स आहेत त्यांच्यासाठी सांगा कुठली प्रेयर आहे? ओके, मी सगळ्यांसाठी सांगते ही आर्कएंजल मायकलची प्रेयर आहे. हां, कारण आर्कएंजल मायकल हा असा एक देवदूत, ज्याला आपण हां. मराठीमध्ये देवदूत म्हणू, हा असा एक देवदूत आहे, ज्याच्यामध्ये प्रोटेक्शनची एनर्जी, जो आपल्याला प्रोटेक्ट करतो. हं. तर आपल्यामध्ये अशा बऱ्याच कॉर्ड्स आहेत. दिवसभरात आपण जे काही ऐकलेलं आहे, हां. जे काही बघितलेलं आहे, जे इव्हेंट घटना आपल्याला हं. ऐकू येत आहेत, मीडियावर आपण बघतोय, हां. कुठेतरी या कॉर्ड्स आपल्याशी कनेक्ट होतात. सूक्ष्म असे धागे ओके. आपल्या हां, एनर्जी सेंटरबरोबर कनेक्ट होतात आणि त्यामुळे आपला ऑरा ड्रेन होत असतो हां, आणि ड्रेन ऑरा झाल्यामुळे एनर्जी लो असते हां, आणि त्यामुळे आपण अशा प्रकारच्या लोअर डायमेन्शनमध्ये जात असतो. हां. त्यामुळे ही जी प्रेयर आहे, आय कॉल अपॉन आर्कएंजल मायकल टू कट ऑल निगेटिव्ह कॉर्ड्स अटॅच्ड टू मी विच आर ओके, नॉट ऑफ लव्ह अँड लाईट. ही ओके. प्रेयर 3 वेळा बोलायची आणि टॉप टू बॉटम अशा प्रकारे आपला हात नाईफ आहे. मी लेफ्टी आहे म्हणून लेफ्ट हँड ओके. यूज हां, करते. तुम्ही राइटी असेल तर राइट यूज करू हां. शकता. कॉर्ड कट, कट, कट ओके. अशा प्रकारे करून झोपायचं आहे. तर ही प्रेयर अतिशय पॉवरफुल आहे. 3 वेळा बोलायची. इव्हन तुम्ही कुठली नकारात्मक गोष्ट बघितली, हं, काही इव्हेंट पाहिला तरीसुद्धा किंवा तुमचं मूल घाबरत असेल, हं. त्याच्याकडनं ही प्रेयर तुम्ही करून घेऊ शकता. ओके, तर ओके, आपल्या निगेटिव्ह कॉर्ड्स कट होतात ह्याने. ओके, ओके. येस. सो मग अर्थात ही एक मॉडॅलिटीज आहे आकाशिक रेकॉर्ड रीडिंग. मग ही इंडियन आहे की बाहेरून आलेली आहे? खरं म्हणायला गेलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे नॉलेज आहे ना, हे हं, अपार आहे हं. आणि बऱ्याच वेळेला या ज्ञानाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते बाहेरच्या देशात गेलेलं आहे. ओके. जसं आकाशिक रेकॉर्ड म्हणजे याचा शोध कोणी लावला जर हं, तुम्ही विचाराल तर मी सांगेन पहिल्यांदा तर आपले ऋषीमुनी, हं. जे तपश्चर्या करायचे आणि या तपश्चर्यामध्ये, या साधनेमध्ये त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं हे त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमधनं युनिव्हर्सचा जो डेटा त्यांच्यामध्ये फ्लो झाला, हां. त्या ज्ञानानेच त्यांनी वेद, पुराण, ग्रंथ हे सगळं लिहून हो. ठेवलेलं आहे. ज्याचा आजही आपण अभ्यास करत आहोत. तर हे इथून आलेलं आहे. आता याच ऋषीमुनींचं जे इन्कार्नेशन आहे, म्हणजे त्यांचा जो पुढील जन्म हां, होत गेला या युगामध्ये आधुनिक, हां. हे सायंटिस्ट आहेत. ओके. त्यामुळे सायंटिस्टचं जे माइंड आहे, एका सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक जास्त पटीने काम करतंय. हो. कारण त्यांच्या आतमध्ये सबकॉन्शियसमध्ये ऑलरेडी ती मेमरी आहे, ते नॉलेज आहे हां. आणि म्हणून त्यांनी या आधुनिक युगाचा शोध लावलाय, जे आज आपण टूल्स सगळे यूज करत आहोत. करेक्ट. आपल्या सुखसोयी आहेत. हां. हे त्यांच्या माइंडमध्ये आलं कुठून नॉलेज? हं. हे ऑलरेडी आतमध्ये असलेलं ज्ञान आहे. तर आणि जे आता आकाशिक रेकॉर्ड हे नाव पडलेलं आहे, हे पाश्चात्य देशातून आलेलं आहे. हां. तर एडगर केसी म्हणून आहेत. हं. या एडगर केसी हे एक स्लीपिंग प्रोफेट यांना म्हटलं जायचं, जे झोपेमध्ये आकाशिक रेकॉर्ड बघायचे व्यक्तीचे. ओके. गाढ ट्रान्समध्ये झोपेमध्ये ते बघायचे आणि त्यांनी लोकांवर अनेक उपचार केले. त्यांनी लोकांना बरंच हील केलं. शिवाय ते मार्गदर्शन करायचे प्रत्येक हां. व्यक्तीला. त्यामुळे त्यांनी हे टूल आहे, हे जगासमोर आणलं.
हेलन भावस्की या रशियन तत्त्वज्ञानी होते, ज्या गूढ रहस्यांचा अभ्यास करायच्या. त्यांनी सुद्धा त्यांच्या लिखाणामधनं या कॉन्सेप्टला लोकांसमोर आणलेलं आहे. असं म्हणतात, की हे जे काही रेकॉर्ड्स आहेत कुठल्यातरी एका लायब्ररीमध्ये स्टोअर असतात. हं, हं. सो ते एक्झॅक्टली लायब्ररी काय असते, कशी असते आणि त्याचा ॲक्सेस आपण कसा मिळवू शकतो? सगळ्यात आधी आकाशिक रेकॉर्ड हे नाव कसं पडलं? हं. आकाश म्हणजे आकाशा हा संस्कृत शब्द आहे. हां. या संस्कृत शब्दावरनच हा शब्द आलेला आहे आकाशिक. आकाश म्हणजे इथर. हं. जिथे विश्वातील अशी एक सूक्ष्म जागा जिथे ही सूक्ष्म माहिती आहे. हं. तर प्रत्येक सोलने जे कर्म केलेलं आहे, त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याचे अनुभव हां. हे सगळे एका एनर्जी लेव्हलवर या ठिकाणी या इथरमध्ये, या आकाशामध्ये स्टोअर असतात हां. आणि हे ऊर्जा स्तरावर काम करत असतात. याला एक्सेस करण्याची प्रोसेस म्हणजे पहिल्यांदा तुमचे 5 सेन्सेस जागृत झाले पाहिजे. ओके. कारण एक तर तुम्ही ऐकू शकता, हं. तुमचं जर आज्ञाचक्र क्लिअर झालं तर तुम्ही ते बघू शकता, ओके. तुम्ही फील करू शकता. अशा प्रकारे 5 सेन्सेस आहेत, हं. ज्यांना जागृत करून आपण या एका ट्रान्स स्टेटमध्ये जाऊन या आकाशिकला पाहू शकतो. तर ओके. हे प्रॉपर टूल यामध्ये अट्यून केलं जातं पहिल्यांदा तुम्हाला एनर्जी बरोबर. हां. तुम्हाला काही प्रॅक्टिसेस दिल्या जातात, ज्यामुळे तुमच्या आतमधले जे ब्लॉकेजेस आहेत, हां. ते पहिल्यांदा रिमूव्ह होतात. ओके. कारण तुमच्या मनामध्ये जर असंख्य विचार असतील, हं. खूप स्ट्रेस असेल, हं. तर तुमचं आज्ञाचक्र तितकंसं काम नाही करू शकत. मग त्या करेक्ट. आज्ञाचक्राला क्लिअर करण्यासाठी मी आधी महिनाभर हां. काही प्रॅक्टिसेस देते, ज्या प्रॅक्टिसेस खूप छान काम करतात. ओके. आणि त्यानंतर आपण प्रॉपर स्टेप बाय स्टेप शिकवतो आणि माझा वर्कशॉप हा मराठीतून होतो. फक्त ओके. आता बरेच जण आहेत ज्यांना मराठी वाचता येत नाही, त्यांना नोट्स वगैरे इंग्लिशमध्ये प्रोव्हाईड केल्या जातात. पण ओके. मराठी माणसांसाठी मी मराठीमध्ये छान शिकवते, अधिक जास्त जवळून आपल्याला ओके. कळतं. ओके. तर खूप छान अनुभव येतो आणि हा क्लास संपू नये असं वाटत असतं. ओके. इतकं सुंदर त्याच्यामध्ये अनुभूती येत असते प्रत्येकाला. इव्हन आकाशिकमध्ये आपण आपलंच नाही, आपण झाडांशी बोलू शकतो. हं. आपण वस्तूंशी बोलू शकतो. आपण कम्युनिकेट करू ओके. आपण आपल्या वास्तूशी बोलू शकतो. ओह! वास्तू काय बोलते ही वास्तू सांगते. ओके. माझे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की माझे जे क्लायंट्स आहेत, ज्यांनी आज या सगळ्या अनुभवातनं ते गेलेले आहेत, हं. नक्की हे मी सांगेन त्यांना, की नक्की कमेंट करून कळवा. येस, 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 येस. येस. सो मला एक अजून याच्यात एक म्हणजे मागच्याच एका प्रश्नाशी कनेक्ट करायचंय, की जसं तुम्ही म्हणताय, की आपण आपले कर्म रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण येतोय. मग राइट, हे एक चक्र आहे. राइट. मग हे चक्र कधी थांबणार आहे आणि ज्यावेळेस थांबेल, त्याच्यानंतर पुढे काय असणार आहे? बघा, सगळ्यात आधी मी सांगेन, की आपला जन्म कुठून झालाय? हं. त्याच्या आधी मी अजून एक गोष्ट सांगेन, आपल्या सगळ्यांना गोत्र आहे. आपल्याला हां. विचारलं जातं, तुमचं गोत्र काय? करेक्ट. तर गोत्र म्हणजे काय आहे? ऋषी-मुनींची नावं आहेत. ओके. तर का? कारण आपल्या कुळातले ते आहेत. आपण त्या ऋषी-मुनींच्या कुळामधनं आलेलो आहोत. ओके. त्यांचा अंश आपल्यात आणि हं. ऋषी-मुनी म्हणजे आपल्याला माहिती आहेत, की ते किती दैवी आत्मे. हां. म्हणजेच परमात्म्याच्या अंशापासूनच आपला हां. जन्म झालेला आहे. ओके. आपण त्या कर्मांच्या प्रवासामध्ये अडकलेलो आहोत. हं. आपला काही डायरेक्ट जन्म जो झालाय हा मनुष्य नाहीये. हां. आपण म्हणतो की 84 लक्ष योनी. करेक्ट. हो. क्रिस्टल फॉर्म, मग प्लांट, मग ॲनिमल अशा हां. या सगळ्यातनं आपण आलेलो आहोत हं. आणि या मनुष्य योनीमध्ये आपण आलेलो आहोत. ते इथे आपण काय करतो, आपल्याला कॉन्शियस माइंड आलं. हां. त्यामुळे आपण इथे आपल्या कॉन्शियस माइंडने कर्म करायला लागलो. हं. तर कर्म आणि डेथ आणि परत बर्थ, हं. मृत्यू आणि जन्म हे आपले सायकल सुरू झाली. हां. आपण इकडनं जातो, वरती गेल्यावर जसं मी मगाशी म्हणाले, की आपले सबकॉन्शियस माइंड तेव्हा काम करायचं, कॉन्शियस माइंड नाही. हं. आपण ठरवतो आता मी पृथ्वीवर जाईन, मी 100 कर्म वाईट केली आहेत ना, हं. आता मी जाईन आणि ती 100 संपवण्याचा प्रयत्न करीन. ओके. खाली आल्यावर आपण विसरून जातो. हां. मेमरी लॉक होते. आपण विसरतो आपण कशासाठी आलोय आणि जे हं. आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी आपण जे काही करतो, त्यातनं आपली कर्म वाढत जातात. वाढत जातात. तर ओके. त्यामुळे आपण त्या सायकलमध्ये अडकलेलो आहोत. हं, हं, हं. ही सायकल जेव्हा संपते याचाच अर्थ काय? जिथून आलेला आहात तिथे परत जा. ओके. ज्या अंशातून आल्या त्या परमात्म्याच्या अंशामध्ये जाऊन विलीन व्हा. हं. हा आपला एंड आहे, ज्याला आपण म्हणतो मोक्ष. ओके. बरेच वेळेला मला विचारतात माझे क्लायंट्स, की "मॅडम आम्हाला मोक्ष पाहिजे. आम्ही काय हं. करू?" हाच प्रश्न पहिल्यांदा तुम्हाला मोक्ष नाही देणार. कारण हं. तुमच्यात डिझायर आहे ना मोक्षाची. करेक्ट. जिथे डिझायर निर्माण होते, तिथे राहू काम करतो. जिथे ओके. डिझायर संपतात, तिथे केतू काम करतो. म्हणून केतू स्पिरिच्युअल आहे. हं, हं. राहू मटेरियल जगाशी कनेक्ट आहे.
तर त्यामुळे केतू काम करतोय, तर केतू हा मोक्ष आहे. ओके. केतू तुम्हाला असं जीवन देऊ लागतो, जेव्हा केतूच्या तुम्ही अधीन होतात, की जिथे तुम्हाला या मटेरियल जगाशी तुमचा संबंध तुटतो एक हां. प्रकारे. पण मी सांगते नेहमी, की जर तुम्ही जन्म घेतलाय, तर इथे तुमचं काहीतरी कर्म आहे. हं. तुम्ही अध्यात्म सुरू केलंय, तुम्ही स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहात, म्हणून याचा अर्थ असा नाहीये माळा घालून बसा आणि तेच हां. करत बसा. तुम्हाला तुमच्या स्पिरिच्युअल लाईफ बरोबर तुम्हाला तुमचं जे कर्मांचं आयुष्य आहे, ते पण तुम्हाला करायचंय. तुम्ही तुमच्या फॅमिलीला दुखावून निघून गेलात हां. वैराग्याला, तर तुम्ही त्यांना दुखावलंय. तुम्ही कर्मांचा डोंगर अजून वाढवलाय. हां. त्यामुळे इथेच राहून तुम्ही दोन्ही साइड बॅलन्स करा. ओके. जितकं आपल्या हातून चांगलं घडेल याचा प्रयत्न करा आणि मनुष्य असा प्राणी आहे, मी नेहमी सांगते, जो त्याच्या विचारातून जास्त कर्म जनरेट करतो. हां. म्हणजे इथे तो राम-नाम घेत राहील दिवसभर, पण कोणी त्याची थोडीशी जरी कळ काढली, हं. लगेच मनामधनं निगेटिव्ह थॉट सुरू. ओके. तर हे थॉट प्रोसेस पण एक कर्म आहेत आपली. ओह! म्हणून व्यक्तीला मोक्ष लवकर मिळत नाहीये. ओके. कुठलाही परमेश्वर आपल्या कर्मांमध्ये इंटरफिअर नाही करत. हां. असं असतं. त्यामुळे तुम्ही परमात्म्याची पूजा करताय, जे काही करताय ती निस्वार्थीपणे करा, अनकंडिशनली, की त्यामध्ये कुठला हेतू नसला पाहिजे. हां. तर ती पूजा तिथपर्यंत पोहोचते. नाहीतर तुम्ही फुलं घालू नका, नैवेद्य ठेवू नका, पण हां. आतून तुमचे भाव काम करत असतात. पण मग अर्थात समजा जसं तुम्ही म्हणालात, की एक सोल कॉन्ट्रॅक्ट असतं. आत्मा ठरवतो, की मला माझे जे काही जवळचे म्हणजे आई-वडील म्हणा, बायको म्हणा, भाऊ-बहीण म्हणा, येस, हे आपण आत्मा ठरवतो. अर्थात ती फॅमिलीच ठरवतो आत्मा, की येस. मला तिथे जायचंय. बरोबर. मग खाली आल्यावरती समजा आपले जे आपण कर्म घेऊन आलोय, तर ते पण लॉक करतो. आपल्याला आठवत नाही. नाही. मग ज्यावेळेस लहान मूल मोठं होत असतं, आई-वडील जे सांगेल तसंच ते मूल ऐकते. राइट. मग आपल्याला जे कर्म रिझॉल्व्ह करायचे ते कुठल्या फॅमिलीत गेल्यावर रिझॉल्व्ह होईल, हं. याचा तर सेन्स वरती थोडा असू शकतो असं मला वाटतंय. मग ते ठरवू शकत नाही का आत्मा, की मला या फॅमिलीत जायचं तरच माझे कर्म रिझॉल्व्ह होतील? येस, ते ठरवूनच सोल त्या फॅमिलीत जन्म घेतो. ओके. कारण आपणच आपले पॅरेंट्स सिलेक्ट करतो, हं. की माझ्या कर्मानुसार मला हेच पॅरेंट्स मिळणार. हीच फॅमिली माझ्या डेस्टिनीमध्ये आहे आणि त्याच फॅमिलीमध्ये जन्म घेतो सोल. ओके. येस, ओके. मग जसं तुम्ही मगाशी म्हणालात गोत्र म्हणजे आपलं एक पर्टिक्युलर एक फॅमिली जनरेशन आलेली येस. असते. मग एखादा व्यक्ती त्याच फॅमिलीत जन्म घेतो का दुसऱ्या कुठल्या फॅमिलीत जन्म नाही, घेतो? त्याच फॅमिलीमध्ये नाही की जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपली चॉईस असते, हं. की आपलं अजून राहिलेला बॅलन्स कर्म आहे, ते याच फॅमिलीमध्ये परत जावं लागेल का? की ओके. आपण सेम पॅटर्नची दुसरी फॅमिली निवडू शकतो. ओके. तर ती आपली चॉईस असते. येस, इव्हन जन्म घेण्यासाठी आपल्याला घाई केलेली नसते कोणी वरती. ओके. ही सुद्धा आपली चॉईस असते, की पहिल्यांदा कधी-कधी काय होतं, बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंटली मृत्यू होतात. हो. माहीतही नसं सोडलं, की आता आपलं आयुष्य किती आहे. हां. त्यामुळेच तो आत्म्याला एक धक्का बसलेला असतो. तो ॲक्सेप्टही करत नाही आपल्या मृत्यूला लवकर. ओके. आणि जेव्हा तो स्पिरिट वर्ल्डमध्ये जातो, त्या प्रवासामध्ये जातो, तिथे आपल्यापेक्षा अनेक सीनियर आत्मे असतात, जिथे हां. ते ऑलरेडी आहेत. त्यांनी तिथे खूप काही स्वतःचं हीलिंग केलेलं आहे आणि त्यांना परमिशन असते येणाऱ्या नवीन आत्म्यांचं हीलिंग करण्याची. ओके. तर आपण तिथे गेल्यावर ज्यांना धक्का बसलेला जे आत्मे आहेत, त्यांचं अनेक महिने हीलिंग केलं जातं. कारण ओके. मी मीडियमशिप करते. मी गेलेल्या आत्म्यांशी सुद्धा बोलते ओह! आणि त्यांच्याकडनं बरीच इन्फॉर्मेशन मला अशी मिळालेली आहे, की ओके. एक्झॅक्टली काय आहे. पण त्यांच्याकडनं एक उत्तर कॉमन आलेलं आहे. खूप वेळ हातामध्ये होती, पण तेव्हा समजलं नाही. म्हणून बरं. मी प्रत्येकाला नेहमी सांगते माझ्या सेशनमध्ये, जर तुम्हाला हे ज्ञान मिळतंय, हं. तर तुम्ही ते घ्या आणि त्या ज्ञानाप्रमाणे वागा. असं नको वाटायला नंतर, की वेळ होती हातात पण आपण काही केलं नाही. कारण हा पश्चाताप ओके. नंतर होतो. आणि मग ती वेळ परत येण्यासाठी आपल्याला पुन्हा त्या जर्नीमधनं यावं लागतं. ओके. तोपर्यंत कदाचित पुन्हा आपण विसरलेलो असू. हां. तर हे चक्र चालू राहतं. ओके, ओके, असं आहे. ओके. मग अर्थात समजा एखादा व्यक्ती ॲक्सिडेंटनी ज्यावेळेस जातो, हं. सोल कॉन्ट्रॅक्ट घेताना तो त्याचा मृत्यू डिसाईड करतो का, की येस. कधी होईल, कुठल्या वर्षी होईल, कसा होईल? हो, हो. ते सुद्धा डिसाईड केलेलं असतं, की माझा मृत्यू कसा होणार आहे. म्हणूनच आपली जी जन्मपत्रिका आहे ना, ही आपल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्या हाऊसमध्ये कुंडलीमध्ये 12 घरं असतात. हां, त्या घरांमध्ये ते प्लॅनेट का येऊन बसलेत, ती परमात्म्याने लिहिलेली नाहीये हां. पत्रिका आपली. ही आपण आपल्या कर्मानुसार बनवलेल्या सोल कॉन्ट्रॅक्टने लिहिलेली आहे ओके, आणि तशा वेळीच आपला जन्म होतो. ओके, असं ओके. आहे. मग समजा सडनली एखादा व्यक्ती ॲक्सिडेंटनी जातो, मग ते पण त्याने लिहिलेलं असतं, की ते सडन होतं? हे सडन नाही होत. हे सुद्धा त्याची चॉईस असते. हे ओके. लिहिलेलं असतं. मृत्यू हा आपल्याला माहिती आहे. आजारही आपण असतं. पण आकाशिकमध्ये मृत्यू कधी होणार हे सांगितलं नाही जात. मला तरी ओके. अजूनपर्यंत कधी बऱ्याच लोकांनी मला विचारलं, हां. "आम्हाला सांगा मॅडम." तेव्हा मी सांगते, की
जर तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळली तर तुम्ही जगाल का? हां. कारण आपल्याला सकाळी उठल्यापासून आज आपण कसं जगायचंय हे आपण ठरवायचं सकाळी उठल्यावर. करेक्ट. जे आपल्या वाटेला येतंय आजच्या दिवसामध्ये मी काय चांगलं करू? हं. काय चांगलं देऊ? कुठले चांगले विचार करू? हां. हे आपण ठरवायचं असतं. आज मी कोणाचा बदला घेऊ? आज मी कोणासाठी काय प्लॅनिंग करू? हे हां. आपण ठरवायचं नसतं आणि हां. बऱ्याच वेळेला आपण तिथे कर्म वाढवतोय. त्यामुळे आपली कर्म कमी नाही होत आहेत. आणि हं. आता जे काही आपण बघतोय पृथ्वीवर जे सगळं चाललंय, हं. हे एक प्रकारे क्लिन्झिंग प्रोसेस आहे. ओके. कारण पृथ्वी आता हळू-हळू इव्हॉल्व होतेय, नवीन युगामध्ये जाते, तर तिच्यावरची जी निगेटिव्हिटी आहे ती काढून टाकतेय. ओके. त्यामुळे इथे इव्हॉल्व झालेले सोल तिला पाहिजेत. हां. त्यामुळे आता आपण बघतोय अध्यात्म वाढत चाललंय, हां. असं आहे. तर त्यामुळे आपल्याला ही प्रॅक्टिस हीच नाही मी म्हणते, प्रत्येक जे पण तुम्ही करत आहात, आध्यात्मिक प्रॅक्टिसकडे तुमचा ओढा गेला पाहिजे. ओके. असं इव्हन आपल्या मुलांनाही आपण तेच संस्कार द्यावे. हं. गर्भसंस्कारही हेच करावे. मी सांगेन जी गर्भधारणा जिला राहिली त्या स्त्रीने बाकीचे काही संस्कार करण्यापेक्षा मेडिटेशन केले पाहिजे, हां. माफीची प्रार्थना म्हटलं पाहिजे, ग्रॅटिट्यूड दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला मी नेहमी सांगते, की ग्रॅटिट्यूड करा. जे हं. तुमच्याकडे आहे त्यासाठी ग्रॅटिट्यूड द्या. हं. कारण व्यक्तीचं मन कसं असतं, जे आपल्याकडे आहे तिथे फोकस नाही जात. नाईस तो. हां. जे आपल्याकडे नाहीये तिथे आपला फोकस जातो. त्यामुळे आपल्याला आपलं सुख वाटत नाही, माझ्याकडे सुख आहे. हां. पण आपण जर असं म्हणत राहिलो, की माझ्याकडे सगळं काही आहे परमेश्वराच्या कृपेने. सगळ्यात इम्पोर्टंट सुंदर शरीर, हां. सुंदर डोळे ज्याने मी जग पाहू शकत आहे, 2 हात ज्याने मी काम करू 2 पाय हं. ज्याने मी चालू शकत आहे. सगळ्यात इम्पोर्टंट आहे जे आपल्याकडे हां. आहे. तर आपल्या शरीराला सुद्धा रोज ग्रॅटिट्यूड दिले पाहिजे, जे आपण विसरतो. पण मला एक वेगळाच प्रश्न असा येतोय हां. डोक्यामध्ये, की आपण आता बघतोय, की त्सुनामी आली, भूकंप येस. आला किंवा आता युद्ध चालू आहे किंवा आता कोरोना येऊन गेला. खूप खूप जास्त प्रमाणात लोकं जग सोडून गेली. राइट. मग ही जी गोष्ट आहे, ही का होते? म्हणजे हे प्लॅन ऑलरेडी झालेला आहे हं. का सडन होतीये? नाही, सडन या जगामध्ये काहीच होत नाही. कोणाची भेटही कधी सडन नाही होत, ही ठरलेली असते. ओके. असं असतं. तर कधी-कधी काहींचे मृत्यू मासमध्ये, ग्रुपमध्ये ठरलेले असतात. कारण त्यांनी ग्रुपमध्ये केलेलं कर्म असतं. ओके. एखादा भारतामध्ये राहणारा व्यक्ती अमेरिकेमध्ये गेल्यावर त्याची डेथ होते. हं. असं का? हां. हे बऱ्याच वेळी आपण बघतो प्रवासाला गेलेत, कुठे गेलेत आणि तिथे त्यांचा मृत्यू झालाय. हां. कारण हे प्लॅन असतं. ऑलरेडी प्लॅन ओके. केलेलं असतं हे, की मासमध्ये मृत्यू होणार. ग्रुप असतं. ते ग्रुप कर्म म्हणतो आपण त्याला. ओके. त्यामुळे त्यांचा तसा मृत्यू होतो. हे आधीच ठरलेलं असतं. ओके. मग जसं तुम्ही येस. ग्रुप कर्म म्हणता, मला थोडं अजून डिटेलमध्ये जायचंय, की एक्झॅक्टली मग त्यांनी पास्ट लाईफमध्ये ग्रुप कर्म जे म्हणतोय, काय केलं असण्याची शक्यता असते? नाही, काय केले असण्याची शक्यता आहे असं सांगता येणार नाही. पण ग्रुपमध्ये काही जण बघा पूर्वीच्या काळी खूप दंगा व्हायचे. हां. अतिरेकी हल्ले व्हायचे. हां. तर अशा किंवा आपण युद्धामध्ये बघितले लढाया आहेत. हां. त्या ग्रुपने दुसऱ्या ग्रुपला मारलेलं आहे. तर ही सगळी एक ओके. प्रकारची ग्रुप कर्मच आहेत. ओके, तर ओके. बरोबर तो ग्रुप पुन्हा जमतो आणि त्यांचा तशा मासमध्ये त्यांची डेथ होते. सो आपण बघतो, की काही व्यक्तींची लाईफ अशी असते ना, की त्यांच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम जे ते रिपीटेडली तेच येत राहतात. मग हां. त्यामागचं काय मागच्या जन्माचं त्याचं कर्म असेल? छान प्रश्न आहे हा. कारण बऱ्याच वेळेला मी स्वतःही आकाशिक रीडिंगमध्ये बघितलेलं आहे. सेम पॅटर्न कॅरी फॉरवर्ड होतात हां. व्यक्तींचे. कारण पॅटर्न हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम्ड आहेत. या ओके. पॅटर्नला आपल्याला ब्रेक करणं इम्पॉर्टंट असतं. ओके. आकाशिक टूल या पॅटर्नला ब्रेक करण्यासाठी खूप हेल्प करतं. शिवाय ओके. अनेकही माझ्याकडे अशा मी मोडॅलिटीज शिकवते, जिथे आपण सबकॉन्शियसचं पॅटर्न पहिल्यांदा ब्रेक करतो. ओके. कारण जे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जी सीड आहे, तेच झाड तुमचं या लाईफमध्ये उगवणार आहे. करेक्ट. त्यामुळे कधी-कधी आपल्याला वाटतं, कधी-कधी आपण अशा कुळामध्ये जन्म घेतो, जिथे ऑलरेडी खूप कर्जांचं पॅटर्न आहे. हो, हो, हो. सेम ते पॅटर्न आपल्याबरोबर कॅरी फॉरवर्ड होतं, कारण आपण त्या DNA मधनं आलोय. हां. त्यांच्या जेनेटिकल जे आहेत, ते तशा प्रकारे कर्ज. हां. कधी-कधी मी पितृदोष पाहिले आहेत. तर हां. पितृदोषही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कारण पितृदोषामध्ये सुद्धा आता हे बऱ्याच जणांना माहिती नाही, की आत्मा इथे मृत्यू झाल्यानंतर जेव्हा स्पिरिट वर्ल्डमध्ये जातो, हं. तिथे त्याला पैशांची काय गरज आहे? हो. नाहीये. नाही. पण असं कधी नसतं. जर आपल्या अॅन्सेस्टरनी, आपल्या पितरांनी या म्हणजे त्यांच्या जन्मामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये त्यांनी खूप वाईटात दिवस काढलेत. हां. काटकसर केली आहे. त्यांनी खूप आर्थिक अडचणींमधनं ते गेलेले आहेत. हळू-हळू आपल्या परिस्थितीत ते गेले. त्यांचा हं. मृत्यू झाला, ते गेले. हं. आपल्या परिस्थितीमध्ये चांगली सुधारणा झाली. कारण कुठल्याही कुळाचा श्राप जो असतो, तो 3-3 पिढ्या कॅरी फॉरवर्ड होत असतो. हां. तर समजा 3 पिढ्यांचा श्राप संपला. काहींचा नाही संपत, काहींचा संपतो.
हं. तर यांची आर्थिक स्थिती चांगली झाली. पण काही कालांतराने त्यांना अचानक डाउनफॉल येतो. ओके. सडन लॉसेस होतात. तर हं. अशा प्रकारच्या केसेसमध्ये मी बघितलं, की त्यांची पितृकर्म, त्यांचे अॅन्सेस्टर जे आहेत त्यांना गती नाही मिळाली. ते अडकलेले ओके. आहेत. हां, ते अडकलेले असतात आणि त्यांनाही पैशांची गरज असते. आणि त्यामुळे मी अशा प्रकारचं काही रिच्युअल असतं हं. अॅन्सेस्टरचं ते सजेस्ट करते. हे तुम्ही करा आणि ते करायला लागल्यानंतर सुद्धा खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर स्पेशली त्यामध्ये रिच्युअलमध्ये अॅन्सेस्टर मनी मी देते. हं. तर असं असतं, की तिकडे सुद्धा आपल्याच पृथ्वीप्रमाणे जग आहे. फक्त एवढंच आहे ते हां. जग अधिक जास्त सुंदर आणि चांगलं आहे. हं. तिथे सुद्धा असंच आहे, की तिकडे त्यांना काहीतरी वस्तू घ्यायची आहे, काहीतरी घ्यायचंय. कारण ओके. सोल इकडनं जातो ना, तेव्हा तो त्याच माइंडमध्ये असतो, जे पृथ्वीवर त्याचा एक माइंडसेट झालेला हां. असतो. तिथे सुद्धा त्याला काहीतरी घ्यायचं असतं, पण त्याच्याकडे पैसे नसतात. हां. त्याला काहीतरी खावंसं वाटलं, आपण म्हणतो सोलला का भूक लागेल, असं अजिबात हां. नसतं. हे सगळं एक्झिस्ट करत असतं त्या वर्ल्डमध्ये. ओके. त्यांनाही घ्यायचं असतं, पण तिथे ते घेऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. हं. त्यांना दुःख होतं आणि त्यांना वाटतं, की आपल्या कुळातील लोकं तर खूप छान एन्जॉय करतायत, हं. खूप आनंदी आहेत, पण ते आपल्याला विसरले आणि आपल्याकडे पैसे नाहीयेत. ओके. म्हणून जेव्हा आपण त्यांच्या नावाने जेव्हा अॅन्सेस्टर मनी इकडे जाळायला सुरुवात करतो, त्यांना सांगून, की हे तुमच्यासाठी मी देत आहे. ओके. तेव्हा त्यांना ती एक एनर्जी लेव्हलवर ते मिळतात. बघितले, अनुभवले आणि मी स्वतः इथे ट्राय केलंय. त्यामुळे ओके. यावर ठामपणे सांगू शकते, की खरोखर जीवनात बदल होतो या ओके. क्रियेमुळे. आणि त्यामुळे ते दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप चांगली प्रगती होते, आपली आर्थिकदृष्ट्याही होते, कारण ते आनंदी होतात. ओके. आता आपल्या अॅन्सेस्टरनाही आनंदी ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. हं. असं आहे. कारण आपल्या आतमध्ये त्यांचा डी काम करत करेक्ट. आहे. ओके, हं. ओके, जरी त्यांचा जन्म झाला तरी कॉन्शियसनेस असतो. ओके. हेही असतं. पण मग अर्थात ती जी प्रोसेस म्हणताय तुम्ही, की मनी पोहोचवणं, मग एक्झॅक्टली काय असतं? मग दान करावं लागतं की नाही, काय नाही, नाही. एक्झॅक्टली? अॅन्सेस्टर एक वेगळ्या प्रकारचे मनी असतात, एक करन्सीज असतात. ओके, त्यांना जाळलं जातं. एका ओके, पर्टिक्युलर प्रोसेसद्वारे, एका रिच्युअलद्वारे त्यांना जाळायचं असतं. ओके. आणि त्यांना इन्व्होक करायचं असतं, एक प्रार्थना म्हणायची हां. असते. त्याने ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. ओके. येस. आणि आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होतात. मग समजा आपण जसं म्हणतोय, की बाबा आपले पूर्वज हां. समजा काही जण ॲक्सिडेंटनी जातात, काही आत्महत्या करून जातात. मग त्या लोकांना गती मिळत नाही, ते इथेच असतात आणि येस, त्यांचाही येस. आपल्याला त्रास होतो असं जे हो. म्हणतात, ते काय आहे एक्झॅक्टली? आहे. कारण जर ते अडकलेले असतील, ते गतीमध्ये नसतील, तर कुठेतरी आपल्याला नाही गती मिळत हं. आणि मग आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष दिला जातो. हां. पितृदोषाला आपल्याला वेगवेगळ्या विधी करायला सांगतात. हं. त्या विधी करूनही मी रीडिंगमध्ये बघितले पितृदोष जाणवतो, दिसतो. हां. तर तेव्हा ते सांगतात पण, "नाही आम्ही तर विधी केली 5 वर्ष हं. झाले, 4 वर्ष झाले, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? नाही. का हं. नाही झाला? विधी तर केली तुम्ही." हं. कारण पूर्णपणे तुमच्या पितरांना गती मिळालेलीच नाहीये. हं. तर आपण या प्रोसेसमध्ये या आकाशिकद्वारे सगळं काही करू शकतो. ओके. आपल्या अॅन्सेस्टर्सना पण आपण हील करू शकतो. इव्हन आपण आपल्या अॅन्सेस्टरशी सुद्धा कम्युनिकेट करू शकतो. ओके. येस, ओके. मग समजा एखाद्याच्या घरात असं कोणी आत्महत्या करून गेलंय आणि येस. गती नाही मिळाली आहे. सो त्यांना गती देण्याची एक्झॅक्टली प्रोसिजर काय असते? काय रिच्युअल्स असतात जरा ते सांगा? हे रिच्युअल्स थोडे गुप्त असतात. हां. आणि ते तसे गुप्त रिच्युअल्स सांगितले जातात. रीडिंगमध्ये सांगितलं जातं, की एक्झॅक्टली तुम्ही काय करा. हां. तेव्हा या सोलला गती मिळेल. ओके. किंवा कधी-कधी त्यांच्याशी कम्युनिकेट पण केलं जातं. काहींचे ओके. काही वेळेला रीडिंगमध्ये अचानकपणे एखाद्या व्यक्तीच्या घरातले गेलेले सोल अचानक मी ऐकू शकते त्यांना ओके. आणि मी त्यांना विचारल्यावर ते होतं. एका वेळी तर एक फॅमिली होते जे पूर्ण फॅमिलीच बसलेली होती हं. रीडिंगसाठी. हं. म्हणजे एका वेळी एकाच व्यक्तीचा ॲक्सेस घेतला जातो. हं. पण फॅमिलीला बघायचं होतं, की मी काय सांगतेय हं. आणि प्रॉब्लेम होता त्यांच्या बहिणीला. हं. भाऊ होते, आई-वडील होते, सगळे बसलेले होते आणि त्यांच्या बहिणीवर मानसिक परिणाम झालेला होता. हं. म्हणजे त्या शिव्या द्यायच्या मोठ्या-मोठ्याने आणि ओके. खूप काही वाईट बोलायच्या आणि जसं त्यांनी मला सांगायला लागल्या, तर त्या त्यांना तसंच वाईट-वाईट काहीतरी बोलायला लागल्या. हं. तेव्हा त्यांनी सांगितलं, की "बघा मॅडम, अशाच प्रकारे आम्हालाही सतत काही ना काही बोलत असतं." तेव्हा मला कळलं, की त्यांच्यामध्ये एक स्पिरिट आहे. तर ओह! मी म्हणाली, की त्या मानसिक रुग्णापेक्षा त्यांना स्पिरिट अटॅक आहे आणि हे स्पिरिट तुमच्या कुळामधलंच आहे, ज्यांनी आत्महत्या केली आहे. ओके. ते बोलले, "नाही, नाही, आमच्या कुळात तर कोणीच आत्महत्या नाही केली. आमच्या कुळात कोणीच." पण जे मला आकाशिकमध्ये दिसतं, माझा तिथे 100% विश्वास असतो, की हे हं. असंच आहे. हं. तर त्यांना मी म्हणाले, की "नाही, मला दिसतंय, तुम्ही आठवा. हं. माझ्या बघण्यावर माझा विश्वास आहे."
मग त्यांनी आठवायला खूप एक 5 मिनिटं मी तुम्हाला म्हटलं देते तुम्ही आठवा. तेव्हा त्यांना आठवलं, की हो, हो आमच्या काकांनी ओके. आत्महत्या आणि मी सांगितलं, की मेल आहे हे सुद्धा मी सांगितलं. ओके. मग त्यांनी थोडंसं हे केलं, विचारलं एकमेकांना डिस्कशन केलं. त्यांना आठवलं, की हो काही वर्षांपूर्वी आमच्या काकांनी आत्महत्या केली होती. लगेच ते शिव्या घालायला लागले. कारण ओह! तेच होते ते. असं. ओके. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम होते. पण मी सांगितलं जिथे जी गोष्ट होणार नाही तिथे मी सांगते होणार नाही. हं, कारण अनेक वर्ष कधी-कधी काय असतं स्पिरिट जेव्हा एखाद्या बॉडीमध्ये प्रवेश करतो, हं. तेव्हा हळू-हळू काय होतं ती पर्सनॅलिटी ती त्यांची पर्सनॅलिटी निघून जाते. हां. जो स्पिरिट आहे ही एक स्वतःची पर्सनॅलिटी ओके. त्या बॉडीमध्ये निर्माण करतो आणि त्या व्यक्तीला कळत नाही आपण कोण आहोत. हं. अशा बरोबर. प्रकारेच ती केस होती. त्यामुळे म्हटलं, की आता वेळ गेली आहे. आता आपण ओके. ह्याच्यामध्ये काही नाही करू शकत आहे. जे त्यांना काही घरगुती उपाय मी दिले म्हटलं हेच तुम्ही करा. ह्यापेक्षा जास्त आपण नाही करू शकत. कारण आता ते ओके. मुरलेलं आहे. मग त्या केसमध्ये ती जी स्पिरिट आहे, ते जे शरीर सोडण्याची सिच्युएशन कधी ज्यावेळेस ती व्यक्ती मरेल तेव्हाच आहे की हो. मृत्यूनंतरच होते. ओके. जर समजा 3 वर्ष झाली आहेत, 5 वर्ष झालेत, तर आत्तापर्यंतचा माझा हा रेकॉर्ड आहे. माझ्या रिट्रीटमध्ये येणाऱ्या अनेक जणांच्या अशा केसेस आहेत, ज्या मी केल्यात सॉल्व्ह. हं. त्या बाहेर आलेल्या आहेत एनर्जीज. ज्यांनी ओके. खूप ठिकाणी ते सगळीकडे गेले, उपाय झाला नाही. पण आणि यामध्ये मी कुठली खरं सांगायचं झालं तर कुठली विद्या वगैरे मी शिकलेली नाहीये. ओके. आकाशिक रेकॉर्ड ही पवित्र इतकी ऊर्जा आहे, जिच्या सतत इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसने आपल्याला सिद्धी प्राप्त होतात. ओके. तसंच काही लोकांना वाटतं, की एवढ्या लहान वयामध्ये, एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही हे हां. सगळं कसं काय केलं? हं. तर हे याचं कारण हे आहे, की बॉडीला वय असतं, आत्म्याला नसतं. हां. तुमचा आत्मा कितीतरी मॅच्युअर असू शकतो. करेक्ट. हो. कारण वय हे शरीराचं हो. असतं. बरोबर आहे. आणि मला माहिती आहे, की माझी स्वतःची इतकी पास्ट लाईफ आहे, जे खूप हायर लेव्हलवर आध्यात्मिक आहेत. ओके. आणि पास्टमध्ये केलेली जी साधना आहे, त्याचंच फळ मला ह्या जन्मामध्ये मिळतंय. ओके. त्याच माझ्या आतमध्ये असलेल्या सुप्त सिद्धी बाहेर आल्या, जेव्हा मी या प्रॅक्टिसमध्ये आले. मग अर्थात मला थोडं अजून क्युरिओसिटी आहे, की हं. साधारण ही जी सिद्धी प्राप्त झाली म्हणताय तुम्ही, हां. ते कुठल्या वर्षी झाली आणि काय सिच्युएशन होती? साधारण आता एक मला वाटतं 10-12 वर्ष झाली. हं. आधी तर मी नॉर्मल प्रॅक्टिस वगैरे हेच सगळ्याकडे आणि लहानपणापासूनच अध्यात्माची आवड ही होतीच मला. हं. म्हणजे खूप आवडायचं, खूप आवडायचं. अथर्व शीर्ष हे किती आपल्याला माहिती आहे किती हां. मोठं आहे. हे रोज 21 वेळा म्हणणं, हा एक रोजचा कार्यक्रम होता लहान वयामध्ये. ओके. म्हणजे आमच्या घरातलं वातावरणच हं. आध्यात्मिक होतं. माझी आई स्वतः खूप आध्यात्मिक असल्यामुळे हं. ते संस्कार तसे होत गेले. पण एका पर्टिक्युलर एजमध्ये आला जेव्हा मी या सगळ्या मोडॅलिटीजमध्ये आले, त्यानंतर अचानक ह्या प्रॅक्टिसेसमध्ये तासनतास जी ध्यान साधना मध्यरात्री, हां. ब्रह्ममुहूर्त आपण ज्याला म्हणतो हां. ना, ह्या मुहूर्तावर एक ओढ लागते मनाला, की नाही, नाही त्या सुंदर प्रवासामध्ये आपल्याला जायचंय, जायचंय, हं. जायचंय ही ओढ असते. हां. ज्याला ओढ नसते, ज्याला फक्त कॉन्शियसली पाहिजे असतं, की माझ्या पॉवर्स वाढाव्या, हां. तो व्यक्ती पहाटे उठू नाही शकत. हां. त्याला आधी वाटणार उद्या उठूया, पण वेळ आला तर म्हणेल नको आज झोपूया, हां. प्रोक्रॅस्टिनेशन होणार. पण ज्याला जी ओढ आहे, त्याला आतून मिळवायचंय, त्याच्या पास्टमध्ये तो ऑलरेडी त्याच्या हं. सबकॉन्शियसमध्ये डेटा आहे. तो हं. डेटा काम करतोय. त्यामुळे आपण उठतो, आपण त्या तासनतास साधना करतो, ज्या मी केलेल्या आहेत. यामध्ये मी प्रचंड कष्ट घेतलेत. ओके. आणि जेव्हा त्या साधना केल्या, तेव्हा मला वेगवेगळ्या अनुभूती आलेल्या आहेत. आपण महाअवतार बाबाजी माहितीच आहेत हां. सगळ्यांना. महाअवतार बाबाजींनी स्वतः मला अ, योग क्रिया जे ते शिकवतात ते हं. क्रिया योग आहे. हं. पण त्यांनी मला एक दिलं ती योग क्रिया, एक काही अशा मुद्रा त्यांनी मला दिल्या चॅनलिंगमध्ये ज्याला आपण चॅनलिंग म्हणतो. हं. त्या मास्टर्स बरोबर आपलं एक कनेक्शन होतं, जे हां. चॅनलिंग. माझ्यासाठी हे सगळं नवीनच होतं. पण हां. ते अशा अनुभूती येत गेल्या, की जे सांगत होते त्या घडत होत्या त्या गोष्टी. ओके. त्यांनी मला सुंदर अशा मुद्रा शिकवल्या आणि मला सांगितलं, की हे लोकांपर्यंत घेऊन जा आणि त्या मुद्रा मी शिकवल्या. पण त्या मुद्रा केल्यानंतर जी आतली शांती मिळायची हं. आणि त्याचा खूप दैवी अनुभव अनेक जणांना आला. ओके. तर त्या लेव्हल 1, लेव्हल 2 मध्ये अजून दिल्या मुद्रा त्या मी घेतल्या. पण नंतर बाबाजींनी सांगितलं, की पुढच्या मुद्रा देणार नाही कारण लेव्हल 2 पर्यंत लोकं थकत आहेत. ते पुढे जात नाहीयेत. ओके. प्रॅक्टिस बंद करल्यामुळे मी देणार नाही. ओके. तर असे दैवी अनुभव आहेत. साईबाबांकडूनही मी अशा अनेक प्रकारच्या अनेक म्हणजे ब्रह्मांडातल्याही गोष्टी आपल्या युनिव्हर्समध्ये रोज एनर्जी अपडेट होत असते. हां. रोज काही ना काही घटना घडत असतात. या या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी बाबांकडून ऐकलेल्या आहेत. त्यांच्याकडनं ते नॉलेज घेतलेलं आहे. एका रिट्रीटमध्ये मला अचानकपणे महाकालीची एक आपण सिद्धी प्राप्त तशी हां. तेव्हा झाली. तेव्हा देवीने मला सांगितलं, की तुला
आत्म्यांना मोक्ष द्यायचं काम करायचे जे अडकलेले आहेत. ओके. म्हणजे ज्यांना आपण स्पिरिट म्हणतो. हां. तेव्हा तर माझ्यासाठी ते एक चॅलेंज म्हणून होतं. खरं ओके. म्हणायचं, की असं कसं काय? कधी हं. आपण हे असं काही केलेलं नाहीये. त्यावेळेला नव्हतंच केलेलं. हं. पण त्या रिट्रीटमध्येच अशा एनर्जीजच्या केसेस आलेल्या आणि नुसतं डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्या एनर्जीज बाहेर येऊन पळून गेल्या. ओह! एका व्यक्तीमध्ये 4-4 एनर्जीज होत्या आणि त्या लिटरली पळून ती मुलगी अगदी बरी झाली. तो माझ्यासाठी एक दिव्य ओह! अनुभव होता. पण त्यानंतर मला बाबांनी पण सांगितले, की "हे तुझं काम आहे. हे तुला केलं पाहिजे." ओके. आणि त्यानंतर कंटिन्युअसली जेव्हा माझ्या रिट्रीट्स होत्या, तिथे अशा काही केसेस येतातच, ज्या व्यक्तींना माहीत नसतं आपल्यामध्ये काय आहे. पण हां. लाईफमध्ये प्रॉब्लेम्स खूप आहेत आणि ते करताना त्यांच्या ह्या एनर्जीज बाहेर येतात आणि क्लिअर होतात. ओके. फक्त एक हात ठेवल्यामुळे कारण तेव्हा तो हात माझा नसतो, माझी फिजिकल बॉडी असते. हां. ती शक्तिपातामध्ये गॉडेस महाकाली ह्या देवीची माझ्यावर पूर्णपणे सावली असते. चॅनलिंग म्हणतो ओके. आपण आणि तो हात देवीचा असतो. कारण लोकांनी सांगितलेलं आहे मला, की "मॅडम तुमचा हात इतका नाजूक आहे, पण तुम्ही डोक्यावर ठेवल्यावर तो 10 किलोचा वाटतो, एवढा जड ओह! वाटतो." तर तो देवीचा हात असतो. त्यामुळे या ओके. एनर्जीज क्लिअर होतात. नाहीतर मी कुठलीही अशी विद्या वगैरे अशी शिकलेली नाहीये. ओके. प्रॅक्टिकली सर्टिफाईड असं हे सगळं नॉलेज मी घेतलेलं आहे. नुसतं नॉलेज इम्पोर्टंट नसतं घेणं. हं. तुम्ही त्याच्यावर काम किती करताय, तुम्ही त्यामध्ये किती कष्ट घेताय हां. हे पण इम्पोर्टंट आहे. करेक्ट. तेव्हा तुमचं ती जी मेमरी आहे ती बाहेर येते. पण आता नॉर्मली बघतो, की नवरा-बायकोचं रिलेशनशिप आहे. जसं तुम्ही म्हणालात, की सोल कॉन्ट्रॅक्ट्स असतं आणि आपण ठरवतो, की आपला नवरा कोण असला पाहिजे, बायको कोण असली पाहिजे. राइट. पण आत्ता आपण बघतोय, की या रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतायत. सो मग यामागचं कारण काय वाटतं? हल्ली आपण बघतो की रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात. पण हे रिलेशनशिपमध्ये जिथे प्रॉब्लेम येतोय ना, हे नातं कार्मिक असतं. ओके. कारण जर आपण आपल्या पास्ट लाईफमध्ये समजा एखादा पुरुष आहे, ज्याने अनेक स्त्रियांना फसवलेलं आहे. हं. त्यांचा विश्वासघात केला आहे किंवा लग्न झाल्यावर त्याने त्याच्या पत्नीला फारसं पुरेसं प्रेम दिलं नाही किंवा हां. तिला त्रास दिलाय, जे हां. पण शारीरिक किंवा मानसिक. हं. या आयुष्यामध्ये त्याला काय करावं लागेल? एक सेम रोल प्ले करावा लागेल. ओके. उलटा म्हणजे हं. अपोझिट रोल प्ले करावा लागेल, की या लाईफमध्ये तो स्त्री बनून येईल. ओके. आणि त्याने ज्यांना त्रास दिलाय तसे सोल त्याच्या लाईफमध्ये येतील. फॉर एक्झाम्पल, जर त्या पुरुषाने पास्टमध्ये कुठल्या एखाद्या स्त्रीला त्रास दिलाय किंवा त्याने त्याच्या पत्नीलाच त्रास दिलाय, हां. या आयुष्यामध्ये आता तो स्त्री बनेल आणि पत्नी पुरुष बनेल. ओके. जे त्रास त्याने दिलाय ते कर्म त्याला परत भोगावं लागणार आहे. त्या हं. कर्माची डील करावं लागणार आहे. हं. त्यामुळे या लाईफमध्ये रोल अपोझिट होतो. ओके. आणि मग त्यांच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. एकमेकांबरोबर आधी तर असंही होतं आपण पाहिलंय, की लग्नाच्या आधी खूप प्रेम असतं. हं. चंद्र तारेही तोडायला तयार असतात हां. आणि लग्नानंतर काही महिन्यातच त्यांच्यामध्ये खूप जास्त ओढाताण हो, होते. हो. असंही होतं. का होते? कारण कर्मांनी तुम्हाला एकत्र आणलंय हां. तुमच्या पास्टच्या. कारण तुम्हाला एकमेकांबरोबर ती डील करायची आहे. हं. आता त्याच पास्ट लाईफच्या पुरुषाला जो स्त्री बनून आलाय, हं. त्याने दिलेल्या त्रासाला त्यांना आता पुन्हा भोगायचं आहे. ओके. आणि ओके. त्यामुळे त्याच्याबरोबर ते घडतं, तेही 10 मल्टिप्लाय होऊन, हं. 10 टाईम मल्टिप्लाय होऊन. ओके. कारण आपण जे कर्म करून ठेवलेलं आहे, ते येताना तितक्याच स्पीडने आपल्याकडे येतं, ज्या स्पीडने आपण ओके. दिलेलं आहे, ओके. असं आहे. त्यामुळेच आपले बरेच रिलेशनशिप जिथे खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात, हे कार्मिक असतात. ओके. आता हे नातं किती दिवस टिकेल? जोपर्यंत कर्मांची डील बाकी आहे. नाहीतर आपण ओके. बघत आहोत डिव्होर्स तर घेतात, पण त्या हो. डिव्होर्सच्या केसेस 9 आणि 10 वर्ष, 15 वर्ष चालूच असतात. करेक्ट, करेक्ट, कारण करेक्ट. फिजिकली तरी लांब आहात, पण मानसिक कर्म तुमचं संपलेलं नाहीये. हां. कारण मनातनं टॉर्चर होतच असतं इतके वर्ष कोर्ट केसेस चालू असल्यावर, हं. असं आहे. तर हे यामागचं कारण आहे. डिव्होर्स केसवरतीच येणार होतं, पण तुम्ही ते एक्सप्लेन केलंच ॲक्चुअली. येस. ओके. त्यामुळेच होतं कारण आपण ज्या नात्यामध्ये आपल्याला प्रेम मिळतंय, हं. सुख मिळतंय, समोरचा व्यक्ती आपली खूप केअर घेतोय आणि हं. त्यात आपण खूप आनंदी आहोत. समजायचं पास्ट लाईफचं नातं हे खूप चांगलं आहे, प्रेमाचं आहे ओके. आणि आपल्या एकमेकांबरोबर ते कॉन्ट्रॅक्ट की जे प्रेम तू मला दिलंय ते मी द्यायला परत तुला भेटीन. ओके. त्यामुळे हे होतं आणि आता आपण बघतच आहोत. जर आपण बघितलं, की पूर्वीच्या काळी आई-वडील पटकन लव्ह मॅरेज वगैरे या गोष्टींना तयार नाही व्हायचे. हां. तेव्हा आपण पाहिलेत बरेच केसेस सुसाईड हां, करायची हां, लोकं हां. कारण घरातल्यांनी लग्नाला परमिशन दिली नाही हं. आणि मग ते कपल ते सुसाईड करायचे. हां. तर ह्यांच्या कुठेतरी इमोशन्स राहिले, ह्यांची कर्म राहिली. हां. म्हणून या लाईफमध्ये असंही होतं, की
एखाद्या व्यक्तीबरोबर लग्न होतं, पण त्या पुरुषाचं किंवा त्या स्त्रीचं माइंड दुसरीकडे डायव्हर्ट होतं. असं का? हां. कारण ज्या व्यक्तीबरोबर राहिलेलं कर्म आहे, ते कर्म कंप्लीट करण्यासाठी त्यांची वेगळी जर्नी सुरू होते. ओके. यामुळे सुद्धा हे डिव्होर्स केसेस. पण लग्न झालंय त्या व्यक्तीबरोबर नक्कीच तुमचं जास्त कर्म कनेक्ट आहे, म्हणून तुम्ही एकत्र आलेले आहात. ओके, ओके, असं ओके. आहे. तर हा सगळा अशा प्रकारे कर्मांचा खेळ असतो, जे आपल्याला आकाशिकद्वारे समजतं. का ही ओके. व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आहे आणि हिच्याबरोबर डील करण्यासाठी मला काय करायचंय? पण मग आपण काही वेळेस बघतो, की आर्थिक नुकसान एखाद्याला प्रचंड होतं. मग त्यामागचं काय कर्म असू शकतं? आर्थिक नुकसानामध्ये पण सेम आहे, की आपण पैशांच्या व्यवहारामध्ये कोणाला फसवलंय. मी बऱ्याच वेळेला आकाशिक रीडिंगमध्ये पाहिलंय, पूर्वी जे सावकार हं. बऱ्याच जणांचं मी हे लाईव्ह बघितलंय. ते सावकार होते आणि त्यांनी जमिनी हडपलेल्या आहेत. ओके. किंवा काही जणांनी चोऱ्या केलेल्या आहेत हं, किंवा काही जण मी बघितलं, की ते डाकू वगैरे असं हं. होते आणि त्यांनी लूटमार प्रचंड केली आहे. ह्या लाईफमध्ये त्यांना फक्त द्यायचंय. ओके. त्यांचं कोणीतरी घेऊन जाणार, ओह! हे होतं. तर ओके, आर्थिक नुकसान हे सुद्धा तुमच्या पूर्णपणे प्युअर तुमच्या कर्मांचंच पार्ट असतं. ओके. याचसाठी मी सांगते, की माफी मागा, माफी मागा, माफी मागा. समोर न मागायला आपला हं. इगो नेहमी मध्ये येतो आणि समोरच्या व्यक्तीचाही येणार जर आपण त्याच्यापुढे झुकलो. हां. मी सांगते मनातून माफी मागा. सोल टू सोल ही माफी पोहोचते. ओके. तर प्रत्येक वेळी जे चुकीचं घडेल आपल्यावर हे संस्कार आधीपासूनच आहेत हं. खरं तर. काय आहेत? पाय लागला की आपण पाया पडतो. करेक्ट. का? हो. कारण पायांनी आपण कर्म जनरेट करतोय. हां. सॉरी हा शब्द इंग्रज सोडून गेलेत ना, या सॉरी हां. मागे हा मोठाच अर्थ आहे खरं तर. करेक्ट. प्रत्येक वेळी त्या कर्मांची आपण माफी मागतो, पण ती मनापासून. हां. सॉरी बोलून सेम कर्म तुम्ही परत बोललात तर त्याला अर्थ नाहीये. करेक्ट. सॉरी बोलणं म्हणजे परत ती गोष्ट नाही करणं. मग अर्थात समजा आता जसं तुम्ही म्हणताय, की आर्थिक नुकसान असेल किंवा समजा नवरा-बायकोच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील. राइट. ज्यावेळेस आपल्याला दिसतंय, की बाबा हे येतायत. समजा त्याने आकाशिक रेकॉर्ड्स नाही केलं, समजा आपण राइट. आता समजूयात. हं. मग तरीही त्यांना ते ॲक्सेप्ट करायचंय आणि राइट. पुढे जायचंय. राइट. मग ही गोष्ट करण्यासाठी जी एनर्जी आहे, ती ते कुठून जनरेट करू शकतात? ही जनरेट करायला एक तर तुमच्या माइंडची पॉवर चांगली पाहिजे. मी हं. नेहमी सांगते, की परमात्म्याने आपल्याला 2 चॉईस दिल्यात. एक तर हील करा किंवा डील करा. हां. हील करणं तुम्हाला समजा माहिती नाहीये. तुम्हाला हे अध्यात्म किंवा हं. आकाशिक माहीत नाही. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं पण नाहीये. हं. तर डील करा. डील करा म्हणजे आलेल्या कर्मांना तुम्ही एक्सेप्ट करा. ओके. स्वीकारा. हं. बाबा जे काही माझ्या आयुष्यात घडतंय हे माझंच कर्म आहे आणि मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ओके. जेव्हा आपण हे म्हणतो तेव्हा ते कर्म तिथे बॅलन्स व्हायला सुरू हां. होतं. पण जेव्हा आपण त्यावर जास्त रिएक्शन देतो हं. तेव्हा ते कर्म अजून वाढत जातं. ओके. त्यातनं आपली सुटका नाही होत. मग समजा एखाद्या व्यक्तीला त्याचा आकाशिक रेकॉर्ड जर बघायचं असेल, हं. तर त्याची एकंदर प्रोसिजर काय असते आणि तिथे कोण घेऊन जातं? ओके. आकाशिक रेकॉर्ड एक्सेस हे मी स्वतःच करते. हं. असं नाहीये की माझे असिस्टंट किंवा टीम असं कोणी करत नाही. हां. हे मी स्वतःच करते. आणि मी नेहमी सांगते की माझे टीमचे नंबर्स आहेत. हे आपण देणारच आहोत हो, हो, हो. डिस्क्रिप्शनमध्ये. आपल्याला जर अपॉइंटमेंट बुक करायची असेल, तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करू शकता. हां, तुम्हाला एक तारीख दिली जाते, एक स्लॉट दिला जातो. हां. कारण रोजचे स्लॉट्स बुक असतात. ओके. आणि त्या स्लॉटनुसार तुमची वेळ ठरवली जाते आणि तुम्हाला एक Zoomची लिंक पाठवली जाते. ही ओके. व्हिडिओ मीटिंग असते. मी ऑडिओ ओके. मीटिंग घेत नाही, कारण मी समोरच्या व्यक्तीचा ऑरा पण बघते. हो, हो. हां. तर त्यामुळे Zoomवरती पर्सनल मीटिंग असते ही 1 to 1. ओके. हां. कालावधी दिलेला असतो तेवढ्या वेळेमध्ये ती मीटिंग आपण घेतो. हां. असं असतं आणि त्यामध्ये व्यक्तींना मी गाईडन्स देते, आकाशिकही एक्सेस करते आणि गाईडन्स पण देते, की तुम्ही काय केलं पाहिजे. शिवाय मी माझ्या क्लायंट्सना माझ्याशी नेहमी जोडून ठेवते. मग मी ओके. माझ्या क्लायंट्सना नेहमी सोल फॅमिली असं म्हणते. ओके. आज माझी सोल फॅमिली खूप मोठी आहे आणि माझ्यावर भरपूर प्रेम करणारी आहे. कारण बऱ्याच वेळेला काहींना असं होतं, की आकाशिकची एवढी फी ते नाही पे करू शकत. हं. पण मी प्रत्येक आठवड्याला एक मेडिटेशन असतं, ज्याला हीलिंग हॉल असं नाव आहे त्या हां. सेशनचं. हे सेशन फ्री ठेवते, की ओके. जिथे मी एक चॅनल मेडिटेशन घेते. ओके. ज्या मेडिटेशनमध्ये तुम्हाला ती एनर्जी मिळते, खूप पीसफुल वाटतं आणि यामध्ये अनेक लोकं ॲड होत असतात. जेव्हा बऱ्याच वेळेला माझं शेड्यूल खूप बिझी असतं, त्यावेळेला फक्त ते होत नाही. पण जेव्हा मला शक्य असतं, तेव्हा मी असे सेशन्स ठेवते. त्यामुळे मी WhatsAppची लिंकसुद्धा शेअर करते डिस्क्रिप्शनमध्ये. ओके. जर तुम्हाला इच्छा असेल माझ्याशी जोडण्याची, तर तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कनेक्ट होऊ शकता. ओके. मग जेव्हा ओके. माझे जे सेशन्स होतात, ते तुम्ही अटेंड करू शकता.
पेड ओके. वर्कशॉप असतात, फ्री वर्कशॉप असतात, मेडिटेशन्स असतात. ओके. इथूनही तुम्ही सुरुवात करू शकता. सो येस. अर्थात मॅडमनी जे सांगितलं तो नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. स्क्रीनवर पण तुम्हाला दिसतोय. तुम्हाला जर असं वाटतं, की तुम्हाला जस्ट जाणून घ्यायचं एक्झॅक्टली काय प्रोसिजर असते, काय मेथड असते, तर तुम्ही नक्कीच WhatsApp ग्रुपला जॉइन होऊ शकता. हो आणि माझ्या टीम नंबरवर पण कॉल करून ती ओके. ह्याबद्दलची माहिती घेऊ शकतात, जर त्यांना अपॉइंटमेंट बुक करायची असेल. समजा आपण बघतो, की काही लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटत असते. हं. काहींना उंचावर गेलं तरी भीती वाटत राइट, असते, राइट. काहींना पाण्याची भीती वाटत असते. तर ही जी गोष्ट आहे, ही मागच्या जन्माशी कशी कनेक्ट आहे? काय ट्रॉमा असेल हा? हो. मी बघितलंय अशी लोकं, ॲडल्ट जाऊ दे, पण आपण लहान मुलांमध्ये बघतो हं. अनवॉन्टेड फिअर्स असतात. हो. कुठून आल्या या फिअर्स? हं. त्यांनी कधी आग पाहिली नाहीये, पण आगीची फिअर, हो. अंधाराची फिअर, उंचाची फिअर अनेकांना असते. कारण पास्टमध्ये तुमचा मृत्यू ज्याद्वारे झालेला असतो, ओके. मृत्यूच्या वेळेला ती घटना आणि ती फिअर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर असते आणि ओके. अचानकपणे आपल्याला ती फिअर येत असते. मी बघितलंय काही जणांचा मृत्यू स्टेजवरती सेशन घेताना झालेला आहे हं, हं, आणि हं. त्या व्यक्तीला लोकांसमोर उभं राहून बोलण्याची भीती वाटते. हो. येस. आगीची भीती वाटते. करेक्ट. ज्यांना व्हर्टिगोसारखे प्रॉब्लेम्स असतात, यांचा मृत्यू उंचावरून पडून झालेला असतो. ओके. त्यामुळे ते उंचावरून खाली बघू हां, शकत नाही हां. आणि त्यांना पूर्णपणे चक्कर येते. करेक्ट, तर करेक्ट. ज्याद्वारे आपला मृत्यू झाले, ती घटना जी आपल्या सबकॉन्शियसमध्ये त्या गोष्टीची लाईफमध्ये आपल्याला फिअर येते. सो अर्थात मला थोडंसं लहान मुलांच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न विचारायचा आहे, की जसं आपण आता म्हणतो, की आकस्मिक रेकॉर्ड समजा नाही बघायचे. पण आपण जे कर्म करतोय, की आपल्या वाटेला जे भोग आले, ते आपल्याला भोगायचं हे एक्सेप्ट करायचंय येस. आणि हे आपल्याला लहान मुलांमध्ये रुजवायचंय. से तर त्यासाठी काय आपण मेथड वापरू शकतो? फॉरगिव्हनेस. इव्हन मी माझ्या मुलींना सुद्धा लहानपणापासून शिकवत आले, की माफीची प्रार्थना मागा. तुम्हाला कोणी शाळेमध्ये दुखवलं ना, हां. फॉरगिव्हनेस द्या. तर त्या ओके. लहानपणी मला सांगायच्या, की "मम्मा आम्ही तिने मला त्रास दिला, पण मी तिला फॉरगिव्हनेस दिला आणि मी माफ करून टाकलं." पण ओके. मैत्रिणींना हे कळायचं नाही फॉरगिव्हनेस म्हणजे काय? हे तू हां. काय केलं? मग ती सांगायची, "मी हील केलं." हील म्हणजे काय? हं. हाच अवेअरनेस आपल्याला मुलांमध्ये वाढवायचा आहे, ओके. की बऱ्याच वेळेला पॅरेंट्स कधी-कधी चुकीचं शिकवतात. हं. "तुला मारलं ना, मग जा तू पण 2 हो, देऊन हो, ये." हो, हो. असे शिकवणारे पॅरेंट्स मी पाहिलेत. करेक्ट. हो. मग आपण मुलांवर चुकीचे संस्कार करतोय, हां. असं आहे. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला, की पॅरेंट्सही संस्कार देतात. हां. तर एक मूल जेव्हा एका एजमध्ये येईपर्यंत त्याला जोपर्यंत स्वतःची बुद्धी काम नाही हां. करत आहे, तो पॅरेंट्सचे संस्कार फॉलो करत असतो. करेक्ट. पण जेव्हा-जेव्हा तो एका अडल्ट एजमध्ये येतो, तेव्हा त्याच्या सवयी बदलतात. हां. कारण त्याचे स्वतःचे संस्कार जे ऑलरेडी त्याच्या सबकॉन्शियसमध्ये प्रोग्राम आहेत, ते बाहेर हं. यायला लागतात. ओके. तेव्हा पॅरेंट्स काय म्हणतात, "आमच्या मुलाला व्यसन नव्हतं, मित्रांमध्ये जाऊन व्यसन लागलं." हां. हे एक रिझन असतं करेक्ट. त्यांना. असं नसतं. तुमच्या मुलाच्या आतमध्ये ती इम्प्रिंट ऑलरेडी होती. ओके. ती फक्त त्याने अट्रॅक्ट केलं. कारण ओके. आयुष्यामध्ये आपल्या ज्या गोष्टी होत आहेत, त्या गोष्टी आपण अट्रॅक्ट केलेल्या आहेत. चांगल्या ओके. किंवा वाईट, हं. त्या आपण अट्रॅक्ट केलेल्या आहेत. तसंच लहान मुलांमध्येही लहानपणापासून आपण जर माफ करा, एक्सेप्ट करा, हे जे झालंय याला तू जबाबदार आहेस, हे जर त्यांना प्रेमाने समजून सांगितलं, तर त्यांच्या माइंडमध्ये तेच प्रोग्रामिंग होईल. ते ओके. दुसऱ्यांना ब्लेम करणं सोडून देतील. हां. माफीची प्रार्थना म्हणजे होपोनोपोनो ही सगळ्यांना माहिती आहे. हां. माझ्या सेशनमध्ये, आकाशिक रेकॉर्डच्या सेशनमध्ये थोड्या वेगळ्या प्रकारच्या प्रार्थना असतात त्या. हं. इव्हन माझ्या मेडिटेशन्सच्या सेशनमध्येही वेगळ्या प्रकारच्या प्रार्थना असतात. पण ही जी प्रार्थना आहे, ही सगळ्यांना जवळ-जवळ माहिती आहे, हां. होपोनोपोनो. तर तुमच्या आयुष्यात जी काही लोकं आहेत, या जन्माची, पास्ट लाईफची, जी काही आहे, आता पास्ट लाईफची लोकं आपल्याला आठवत नाहीयेत, हं. तर त्यांना तुम्ही एका प्रकाशाच्या दिव्य रूपामध्ये बघू शकता आणि डोळे बंद करून त्यांना म्हणू शकता, की मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे अन्याय केले, तुम्हाला दुःख यातना दिलेल्या आहेत, त्याबद्दल मी मनापासून माफी मागत आहे. आय एम ओके. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. ही 4 ओके. वाक्य 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणायची आहेत. ती ओके. सुद्धा आतून निघाली पाहिजे, हां. लोकांच्या आतून ती निघत नाही. हां. बऱ्याच वेळेला लोकं म्हणतात, की "नाही होत मॅडम, म्हणजे आम्हाला पटकन माफ नाही करता येते कोणाला." हं. असं म्हणतात. पण जर आपण समोरच्याला सहज नाही माफ केलं, तर हे सगळं आपल्या आतमध्येच स्टोरेज म्हणून राहतं आणि आपण एक आपल्या आतमध्ये गार्बेज क्रिएट करतोय ओके. निगेटिव्हिटीची. हां, हां. आणि जोपर्यंत ही गार्बेज क्लिअर होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही त्या उच्च स्तरापर्यंत जाणारच नाहीये. हं. इथे आपणच अनस्टेबल होतोय, आपणच कुठेतरी स्टक होतोय, आपणच एक ब्लॉकेजेसची इन्व्हिजिबल वॉल क्रिएट हां. करतोय स्वतःभोवती. त्यामुळे ओके. माफ करा, विसरून जा. आता आपल्या गतजन्मामध्येही आपले शत्रू असतील.
हं. आपल्याला कोणीतरी निंदा केली असेल, आपल्याला वाईट बोलले असेल, आपल्याला शारीरिक, मानसिक त्रास दिलाय, आठवतंय का आपल्याला? नाही. नाही. सोडून दिलंय आपण. हं. तसंच या जन्मात जे आता आपल्याकडे आहे, तर तुम्ही माफ करा आणि सोडून द्या. जितकं ओके. आपण माफ करून त्या गोष्टी सोडतोय, आपण आपल्या कार्मिक नॉट्स असतात, हां. त्या सोडतोय. ओके. त्या नॉट्स सोडण्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत. ओके. त्यामुळे माफी ही झालीच पाहिजे, रोजच्या रोज झाली पाहिजे आणि ही आपल्या दैनंदिनीमध्ये असलीच पाहिजे. सो अर्थात मग मुलांनी पण असंच म्हणायचं? येस, येस. मुलांनाही शिकवायचं, की तुझ्या मित्र-मैत्रिणी, पॅरेंट्स कधी-कधी आत्ता आजकालची मुलं बघा, त्यांना राग येतो. हं. टीचर ओरडल्या, पॅरेंट्स हो. ओरडले, पॅरेंट्सने कोणासमोर अपमान केला, त्यांच्या मनात या भावना राहतात. हां. त्यामुळे त्यांना शिकवायचं आणि पॅरेंट्सनीही मुलांची माफी मागायची, ओके. की मी तुला जर काही वाईट बोलले, सगळ्यांसमोर अपमान केलाय, तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, ओके. थँक यू. मुलं मोठी असतील, ऐकत नसेल तर मागून प्रार्थना बोला. नाहीतर मुलांना काय होतं वाटेल, की वाह! वाह! आई-वडील आपली माफी मागतायत. ओके. तर हल्लीचं जे झालेलं आहे सगळं हां. युग त्यानुसार मी सांगत आहे. तर माफी पॅरेंट्सनीही मागितली पाहिजे आणि मुलांनी. कधी-कधी असं असू शकतं, की आपलं ते मूल आहे, त्याचं हं. शरीर लहान आहे, पण त्याचा आत्मा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने करेक्ट. मोठा असू शकतो. त्यामुळे आपण शरीराची माफी नाही मागत, आपण आत्म्याची माफी मागतोय. ओके. तर हे ओके. मुलांनाही शिकवायचं आणि आपणही करायचं. आपण बघतो की काही-काही असे लोकं असतात, ज्यांना आध्यात्मिक एक वेगळीच पॉवर असते आणि त्यांना फ्युचरमधलं दिसतं हं. किंवा एखाद्याच्या व्यक्तीच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे दिसतं. मग ही जी गोष्ट आहे, ही कशी काय त्यांना दिसू शकते? कसं आहे, परमात्मा एखाद्याला जेव्हा जे देतो ना, ते सुद्धा विचार करूनच देतो. हं. जर एखादा व्यक्ती भविष्य बघत असेल, तर त्याच्यामध्ये तेवढे पेशन्स आहेत, की त्याच्या निगेटिव्ह भविष्याला पण बघण्याची. ओके. एखाद्या सामान्य व्यक्तीला ही दृष्टी आली आणि त्याने भविष्य बघितलं, तर तो सस्टेन नाही होऊ शकत करेक्ट. त्या सिच्युएशनमध्ये. हो. तर त्यामुळे तुम्हाला दृष्टी मिळते ना, तेव्हा सुद्धा पहिल्यांदा तुमची स्वतःची खूप परीक्षा होते. तुम्हाला त्या परीक्षेतनं जावं लागतं. ओके. तुम्हाला त्या सिच्युएशनमधनं जावं लागतं. कुठलाही आध्यात्मिक व्यक्ती जो इव्हॉल्व झालेला आहे, तो या स्तरावर आलेला आहे, की लोकं आता त्याला गुरु मानत आहेत. पहिल्यांदा तो काट्यांवरनं आलेला असतो. हां. कारण व्यक्तीला दिसताना वाटतं, की सगळ्या पॉवर्स आहेत, खूप छान चाललंय. पण तो कुठल्या काट्यांवरून चालून आलेला आहे, हे कोणाला माहीत नसतं. ओके. तर त्यामुळे ह्या दृष्टी असतात. प्रत्येकामध्ये ही एनर्जी आहे. पण त्या तुम्हाला स्वतःहून मिळवाव्या लागतात आणि ते ओके. मिळवता तुम्हाला त्याच्या सिच्युएशनमधनं जावं लागतं. ओके, ओके, येस. ओके. एक ट्विन फ्लेम म्हणून एक काहीतरी कॉन्सेप्ट आहे. सो एक्झॅक्टली ती काय आहे? आता आपण बरेच बघत आहोत ट्विन फ्लेमची कॉन्सेप्ट आता खूप होत चालली आहे. हां. पण ह्यातले अर्ध्याहून जास्त गोष्टी चुकीच्या आहेत. ओके. मी ट्विन फ्लेमवर खरं तर जास्त काही बोलत नाही, पण तो हं. कॉन्सेप्ट मला माहिती आहे. हं. एक असा आत्मा असतो ज्याची खूप जास्त कर्म आहेत हं. आणि त्याला ती कर्म खूप फास्ट हील करायची. त्याला खूप जास्त ओके. जन्म नकोयत. हां. त्याला लवकरात लवकर कारण एका जन्मात कर्म कधीच क्लिअर नाही होत. त्यासाठी अनेक जन्म तुमच्या कर्मांचा डोंगर किती मोठा त्यावर असतं. ओके. आता त्या सोलला वाटलं, की आपल्याला खूप फास्ट हील व्हायचं आणि आपल्याला परत त्या मोक्षापर्यंत हं. पोहोचायचंय. तेव्हा तो आत्मा काय करतो, त्याचे 2 पार्ट करतो. ओके. त्यातला एक पार्ट असतो फेमिनाईन हं. आणि एक असतो मॅस्क्युलाईन. एक पुरुष ओके. आत्मा, एक स्त्री आत्मा ओके. आणि हे एकत्र येतात खाली आणि यांची जर्नी सुरू होते ओके. आणि ते अनेक जन्म घेतात. त्या जन्मांमधनं येतात. कधी-कधी या लाईफमध्ये ते भेटतात सुद्धा एकमेकांना. ओके. आणि त्या आत्म्याला बघितल्यावर त्याला फील होतं सुद्धा, की काहीतरी ना, एक आपण जसं म्हणतो ना, आपण स्वतःच्या घरी आल्यावर आपल्याला वाटतं, की हां, असं वाटतं. हां, हां. जी फीलिंग येते आपल्याला, की आलो आपण घरी. हं. तसं आपण स्वतःच्या एका सेफ झोनमध्ये आहोत, ही फीलिंग त्या आत्म्यानं एकमेकांकडे बघितल्यावर येते. ओके. आणि असंही होतं जेव्हा त्यांचा जन्म शेवटचा असतो, हं. तेव्हा ते एकत्र येतात. तोपर्यंत त्यांचा प्रवास आपापल्या ओके. जर्नीमध्ये सुरू असतो. ओके. ते एकत्र येतात आणि त्या लाईफमध्ये ते एकत्र आल्यानंतरही त्यांची एक जर्नी सुरू होते. त्यामध्ये मोस्ट ऑफ टाईम जी फेमिनाईन असते हां. एनर्जी, ती खूप प्रचंड त्रासातून येते. ओके. तिला तिचा ट्विन फ्लेम भेटल्यानंतर ती खूप त्रासामध्ये, खूप दुःखामध्ये आणि त्याच्याकडनं खूप टॉर्चरही मिळतं. ओह! हां, मेंटली टॉर्चर, फिजिकली कमी, पण मेंटल टॉर्चर खूप असतं कारण तिची कर्म बॅलन्स असतात. ती ओके. हील करण्यासाठी तो आलेला आहे. आणि ओके. ही रिलेशनशिप खूप त्रासदायक असते. ती पीसफुल नसते. ओके. मग बऱ्याच वेळेला ते तरीही ते एकमेकांना शिवाय राहू पण शकत नाही. तुझं बरं. माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना हां, तसा हां, भाग हां. असतो हा. ओके. की ते पाहिजेही असतात एकमेकांना, पण ते एकत्र आल्यावर त्यांच्यामध्ये वाद-विवाद, मानसिक त्रास हेही निर्माण होतं. कारण त्यांना आता क्लिअर व्हायचंय त्या सगळ्या हं. कर्मांपासनं आणि पुन्हा मृत्यूच्या वेळेला ते पुन्हा एकत्र येतात आणि वर जातात. ओके. हां.
ही त्यांची अशी जर्नी असते. ही ओ एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला ओके. सांगेन. मग अर्थात मृत्यू दोघांचा एकाच वेळी होतो असं काय आहे का? असं काही नसतं. एका वेळी नाही. कधी-कधी ती थांबूनही राहू शकते. पण मृत्यू झाल्यानंतर तिला थांबावं लागतं. ओके. मग ते पूर्ण एकत्र येतात. पुन्हा ती फ्लेम वर जाते. पण मग येस. समजा ट्विन फ्लेम आहे, हे ओळखण्याचे काही सायन्स आहेत का? हे ओळखण्याच्या सायन्स म्हणजे ॲक्चुअली ते एकमेकांच्या अपोझिट असतात. बरं. उंचीचा खूप डिफरन्स असतो. एक उंच तर एक अधिक शॉर्ट. हां, जसं आपण बघितलंय की महादेव आणि पार्वती माता हां, सेम आहे हां, कॉन्सेप्ट. एक शिव असतं, शिव एनर्जी एकाची जास्त असते हं, आणि फिमेल असते तिची शक्ती एनर्जी जास्त हां. असते. तिच्यात पॉवर्स असतात. त्यानंतर त्यांच्या विचारांमध्येही मतभेद असतात. ओके, जर ती पूर्व बोलेल, तर तो पश्चिम बोलणार. ओके. हे मतभेदही असतात त्यांच्यात. तर ते असतात एकच सोल, पण त्यांच्या विचारांमध्येही, फिजिकल अपीअरन्समध्येही सगळ्यामध्ये चेंजेस असतात झालेले. म्हणजे ओके. डिफरन्स असतो हां. खूप सारा. असं असतं. ओके, ओके. तर आणि पण तरीही ते एकमेकांना पाहिजे असतात. हां. ते राहू शकत नाही फार काळ एकमेकांशिवाय लांब, असंही असतं. समजा एखाद्याने आकाशिक रेकॉर्ड्स केलं, तर ती जी माहिती आहे, काही वेळी चुकीची असू शकते का? हं, हं. सो त्यामागचं काय कारण असेल? नाही, चुकीची तर असू शकत नाही. कारण एक प्रगत जो आकाशिक रीडर आहे, तो कधीच चुकीची इन्फॉर्मेशन आता मी हे विचारेन, तुम्ही विचाराल मला, की हे कशावरून तुम्ही जे सांगताय ते खरं आहे. हां, करेक्ट. कारण मी आत्तापर्यंत अनुभव घेतलाय, मी जे आकाशिक रीडिंग करते जेव्हा पण, तेव्हा एक्झॅक्टली ते प्रॉब्लेम त्यांच्या लाईफमध्ये सुरू असतात. जे मी ओके. पास्ट सांगते, तेव्हा हं. समोर नव्हतं, तर मॅडम हे तर आत्ताही सुरू आहे, तुम्ही बरोबर सांगितलं. ओके, हे आमच्या आयुष्यात घडतंय, असंच घडतंय. ओके. तर मी सांगते तुमच्या पास्ट लाईफचं हे पॅटर्न आहे, हे पॅटर्न तुम्हाला आता कॅरी फॉरवर्ड तुम्ही थोडंसं करताय. एक्सप्लेन केलं जास्त बरेल ऑडियन्ससाठी. म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या प्रकारचे? तर बऱ्याच वेळेला काही केसेसमध्ये मी असं बघितलेलं आहे, की त्या स्त्रीने जी आज माझ्याकडे क्लायंट म्हणून आहे आणि ती म्हणते, की "मॅडम माझ्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे. मला हं, बघायचं आहे, की काय आहे? हं, असं कशामुळे?" तेव्हा मी बघितलेलं आहे, की तिला पास्ट लाईफमध्ये फिजिकल अब्यूज झालं होतं. हं. आणि तिला मेंटली टॉर्चर, शारीरिक टॉर्चर कारण तिचं त्याच्या आधी पण एक लाईफ होतं. त्या लाईफमध्ये हे सगळं सहन करायचं होतं. हां. पण ती कर्मानं घाबरली, ती त्यात सस्टेन नाही करू शकली ओके. आणि त्यामुळे तिने ठरवलं, की आपण जगायचं नाही, आपण आत्महत्या करून टाकूया. या व्यक्तीपासून आपली सुटका ओह! होईल. ओके. तिने आत्महत्या केली. हं. पण या लाईफमध्ये मी सांगते, तुमच्या मनात आत्ताही सुसायडल थॉट्स येतात. तुम्हाला वाटते, की जगू नये. तुम्हाला आताहीच तुमच्या स्पाउसकडनं फिजिकल आणि मेंटल टॉर्चर होतंय. ओके, तेव्हा ते म्हणतात, "मॅडम सेम असंच आहे." ओके, सेम आणि माझ्या मनात सुसायडल थॉट्स येतात. मला असं वाटतं या व्यक्तीपासून सुटका होण्यासाठी आपण आत्महत्या करावी. हे होतंय. ओके. असं आहे. इव्हन बऱ्याच वेळेला असंही झालंय, की हसबंड वाईफ किंवा ज्यांना एकमेकांबरोबर कनेक्ट व्हायचं आहे, लग्नाचा हं. विचार आहे, ते सुद्धा वेगवेगळे कनेक्ट होतात. आधी कोणी अपॉइंटमेंट घेतली आहे, 1 महिन्यानी त्यांनी, पण त्यांचंही सेम प्रिडिक्शन येतं, जे मी सांगितलंय. ओके, तर तेव्हा त्यांना वाटतं, की मॅडम किती परफेक्ट आहे हे. तुम्ही हेच ओके, सांगितलेलं मला, बरोबर तुम्ही ह्यांना आणि मला माहीत नसतं, की ते कोण आहेत ते. ओके. हां. हे वाह! मला तर काही माहीत नसतं. पण हे मॅच होतं. ओके. कारण बऱ्याच वेळेला माझं चॅनल आहे साई पूजांश. आपण नक्की बघू हां. शकता. त्यामध्ये मी जेव्हा काही असे व्हिडिओज माहितीचं टाकत असते, त्यामध्ये बरीच जी लोकं आहेत ती सांगतात, "हे पटतंय पुस्तकी ज्ञान आहे. कशावरून तुम्ही सांगितलेलं आकाशिक खरंच आहे." हं. तर हे यावरून, की जेव्हा ओके, समोरचा व्यक्ती मी जेव्हा त्यांना सांगतेय, तेव्हा त्याच्या लाईफमध्ये त्या घटना ऑलरेडी तो त्या भोगत असतो, ते घडत असतात. ओके, आणि ते पास्टचं पॅटर्न कॅरी फॉरवर्ड होतं. तेव्हा मी त्यांना सांगते, ॲडवाईस देते, की या लाईफमध्ये तुम्ही पहिल्यांदा आत्महत्येचा विचार सोडा. ओके, नाहीतर सेम पॅटर्न तुम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड करणार. तुमच्या आयुष्यात ते ओके, घडणार परत-परत. परत-परत तुम्ही याच नात्यामधनं जाणार. त्यापेक्षा इथेच काही ते संपवून घ्या ओके, आणि क्लीन स्लेटने तुम्ही पुढे जा, की पुढचं आयुष्य तुम्ही छान जगू शकता. ओके. पण माझ्याकडे असेही टूल्स आहेत, जिथे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करू शकता. बरं. हे टूल आपण आकाशिकमध्ये सुद्धा यूज करतो आणि स्पेशली माइंड प्रोग्रामिंगचंही टूल आहे. कारण तुमचं सबकॉन्शियस असं आहे ना, तुम्ही त्याला जशा प्रकारे प्रोग्राम कराल, हां. ते तेच करणार. कारण ते कसं आहे, ते लहान मुलासारखं आहे. त्याला लहान मुलाला माहीत नसतं, जा कोळशाच्या निखाराला हात लाव, चटका लागेल हां. माहीत नसतं, ते लावणार. करेक्ट. तसंच सबकॉन्शियसमध्ये आपण जे प्रोग्रामिंग करत आलो, त्या घटना आपल्या आयुष्यात आपण अट्रॅक्ट करतो. ओके. मग हां. जर आपण सबकॉन्शियसचं प्रोग्रामिंगच बदललं, हां. तर आपल्या आयुष्यात त्या ज्या घटना ज्या आपल्याला पाहिजेत, भविष्यात माझ्या आयुष्यात हे घडावं, हां. माझ्या मुलांच्या बाबतीत हे घडावं,
या सुखसोयी मला मिळाव्या, तर आपल्याला ते 101% मिळू शकतं. कारण आपल्याकडे ओके. फ्री विल आहे. करेक्ट. फ्री विलनेच आपण हे टूल यूज करून आपल्या जीवनाला नक्की बदलू शकतो. मग मी ओके. सांगते, की डेस्टिनी ही परमनंट नसते, ही आपण हां. बदलू शकतो. आपण ओके. आपल्या डेस्टिनीमध्ये पूर्णपणे बदल करू शकतो. मग समजा एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे ज्यावेळेस यायचं असेल, हां. तर मग त्याने काही त्याचे फोटोग्राफ्स आणले पाहिजे, जन्मतारीख त्याची सांगितली पाहिजे, की एक्झॅक्टली काय? नाही. फक्त नाव. कारण ओके. आपलं जे नाव आहे ना, हे नावसुद्धा आपण ठरवलेलं आहे, की माझं हे नाव असेल आणि या नावामध्ये माझी ही कर्म आहेत. आपल्या बरं. नावामध्ये आपली कर्म असतात. म्हणून बरेच ओके. लोकं बघा त्यांची नाव चेंज करून घेतात आणि नाव हां. चेंज केल्यावर त्यांना रिझल्ट येतात. कारण फ्री हं. विलने ते नाव चेंज करतात आणि ओके. रिझल्ट येतो. कारण ओके. मग बदललेल्या नावाचे व्हायब्रेशन त्याला वर्क करतात त्याच्यावरती. पण त्याला ज्या कर्मांशी डील करायचे ते त्याच्या नावामध्ये असतं आणि ते नाव ठेवल्यावर त्याची ती कर्म सुरू होतात. ओके. त्यामुळे नाव खूप इम्पॉर्टंट असतं. आपल्याला डेट ऑफ बर्थ असलीच हां. पाहिजे असं नसतं. मी विचारत पण नाही. हं. नाव विचारते. त्या ओके. नावावरनं पूर्ण एक्सेस येतो. मॅडम तुम्ही खूप सुंदर एक्सप्लेनेशन केलंय थँक आणि यू सो खूप छान मच. मार्गदर्शन केलंय. सो तुम्हालाही असं वाटतं, की तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय. मागच्या जन्मी आपण कोण होतो? आत्ता आपण जे आता कर्म भोगतोय ते का भोगतोय? आणि समजा त्रासात असाल तर त्यातून बाहेर कसं पडायचंय? सो तुम्ही मॅडमशी कनेक्ट करू शकता. स्क्रीनवरती आत्ता नंबर दिसतोय. तुम्ही WhatsApp करा किंवा मॅडमला एक फोन करा. नक्की मॅडम तुमच्याशी कनेक्ट करतील. सो मॅडम थांबूयात आता. खूप छान येस. मार्गदर्शन केलं. थँक यू तुम्ही सो तुमचा मच. अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू सो मच. येस. तुम्हाला जरा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.